नमस्कार रसिकांनो. आज परत एकदा आपण इथे सगळे भेटतोय. म्हणजे ना, मनात जर तीव्र इच्छा असेल तर तसं होतंच. आत्तापर्यंत आपण लोकमान्य टिळक ऐकले, बालगंधर्व ऐकले, डॉक्टर काशीनाथ घाणेकर ऐकले आणि आता आपण कट्यार ऐकणार आहोत. कसं आहे ना मंडळी, प्रत्येक वेळी आपल्यासमोर फक्त चित्रपट असतो, पण त्यामागची मेहनत, आलेल्या अडचणी आणि त्यातूनच केलेल्या गमती जमती आपल्यासमोर सहसा येत नाही. म्हणजे आपली आई कशी उद्या काय जेवण करायचंय याचा ती आदल्या दिवशीपासूनच विचार करत असते, तशी ती तयारीही करत असते. मग काय शिल्लक आहे, काय लागणार आहे, हे सगळं तिला आधीच पाहावं लागतं. तेव्हा कुठे एखादा छान चमचमीत पदार्थ ती आपल्याला करून वाढते, पण या पदार्थामागची तिची मेहनत, ते करताना आलेल्या गमती जमती, तिचा अनुभव हा आपल्यासमोर येत नाही. आणि मंडळी, आपल्या या गप्पा ही अशा छान अनुभवाच्या आणि गमती जमतीच्या आहेत. गेल्या वेळी लोकमान्य टिळकांवरच्या गप्पा एवढ्या रंगल्या की कट्यारचा भाग आपण आज घेणार आहोत. तर चला मग वळूयात आपल्या मुलाखतीकडे. पुढील सूत्र सुबोध दादा आणि मिलिंद दादाकडे. धन्यवाद. एक उत्सुकता आहे. अनेक कलाकृती केल्यात, म्हणजे जसं बालगंधर्व आहे, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक, मग कलाकृती आजच्या संवादातली महत्वाची म्हणजे कट्यार. रंगभूमीवर तर काम तू करतच होतास. नाटकाचं दिग्दर्शनाची सुरुवात ती सुद्धा दार्वेकर मास्तरांच्याच नाटकाने केली. अशी भीती वाटली नाही का कधी, किंवा ते घडलं कसं? भूमिका करायची मला कधीच भीती वाटत नाही. मुळात मला भीतीच नाही वाटत काम करायची, कारण त्याचं उत्तर माझं ठरलेलं असतं. काय होईल, नापास होईल ना, तो तर मी झालोय ऑलरेडी. ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार. त्यामुळे ती भीती मला कधीच वाटत नाही. म्हणूनच ती भीती न वाटण्यापोटीच कट्यारसारखं नाटक करायची डेअरिंग मी करू शकतो, तो सिनेमा करायचं डेअरिंग करू शकतो, किंवा ही सगळी व्यक्तिमत्व साकारायची डेअरिंग करू शकतो. कारण फसण्याची भीती नाही मला. फसलं तर फसलं. भीती हीच आहे की ह्यांचं पावित्र्य, अगेन, त्यांना मी नीट सांभाळू शकेन की नाही. करेक्ट करेक्ट. गणपती 10 दिवस माझ्याकडे आलाय तर त्याची 10 दिवस मी त्याला सांभाळू शकेन की नाही. का माझ्याकडनं त्याचा अपमान नाही ना घडणार, माझ्याकडनं त्याच्या पूजेमध्ये कमी अधिक नाही ना होणार. मी तितका मोठा भक्त नसीन, पण हे सगळं मला जमेल का? त्याचं नीट सांभाळ करणं, त्याला निभावणं मला जमेल का? वा. आणि तेच कट्यारच्या बाबतीत होतं की दार्वेकरांविषयी आदर कितीही असला तरी त्यांचं नाटक करायची भीती नव्हती. इनफॅक्ट मी सगळं माझं कास्टिंग नाटकाचं झाल्यानंतर मी राहुल आणि आमच्या सगळ्या लोकांना समोर बसून सांगितलं होतं की ह्या नाटकात जे जे कराल ते मी सांगतोय म्हणून करणार आहात. हे नाटक पडलं, आपटलं, घाण झालं तर लोकांना सांगायचं सुबोध भावेने केलं म्हणून घाण झालं, त्यांनी सांगितलं हे कर, त्यांनी सांगितलं हे कर म्हणून घाण झालं. मला काही प्रॉब्लेम नाही आहे माझ्यावरती ब्लेम द्यायला. आणि चांगलं झालं तर तुमच्या सगळ्यांमुळे चांगलं झालं त्याचं श्रेय घ्या आणि काम करा, प्रश्न विचारायचा नाही. हां, माझाही हा पहिला अनुभव आहे दिग्दर्शनाचा व्यावसायिक, आणि माझं इतरही काम चालू आहे. त्यामुळे आत्ता माझ्या डोक्याला ताप देऊ नका. कारण तुम्ही कोणी ऍक्टर नाही आहात. हो, ते सगळेच जण हे सगळेच जण गाणारे होते ज्यांच्याकडनं काम करून घ्यायचं होतं. त्यामुळे मी माझ्या बुद्धीने मला जे जमतंय त्याप्रमाणे मी बसवणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा आणि डोळे झाकून काम करा. वा वा वा. आणि त्या पद्धतीने सगळ्यांनीच केलं. म्हणजे राहुल, महेश, दीप्ती आणि सगळीच टीम, वेदश्री, अमेय होता, सौरभ काडगावकर होता, आमचा प्रशांत तपस्वी होता, सगळेजण, रवी बापड होता, सगळेजण खूप मनापासून काम करत होते. आणि हॅट्स ऑफ आहेत ते सगळे. आदित्य आमचा आपला ओक. ते नाटक झाल्यानंतर, म्हणजे ते नाटक, हे नाटक बसवायचं म्हणून मी पहिल्यांदा वाचलं. त्याच्या आधी मी ते नाटक पाहिलंही नव्हतं. पण वाचल्यानंतर मला त्यातली भाषा फार आवडली दार्वेकरांची, आणि कॅरेक्टर्स खूप आवडले मला. त्यांचं इंटरपर्सनल रिलेशन खूप आवडलं, नातेसंबंध पट आवडला. म्हणजे तो पट खूप मोठा होता, मोठ्या काळाचा पट होता. त्याच्यात 40शीपासनं ते पंडितजी आणि खानसाहेबांच्या 40शीपासनं ते 60-65 पर्यंतचा प्रवास होता. छोट्या सदाशिव, उमा आणि झरीनाचा वयवर्ष 6-7 ते तारुण्यात आलेले असा प्रवास होता. आणि तो फक्त वयाचा नव्हता तर तो नात्याचाही प्रवास होता. आणि असा तो एक छान
मोठा पट त्या नाटकामध्ये बघायला मिळाला. कविराजची भूमिका मी नाटकात करायचो, कारण मला गाता येत नाही, त्यामुळे अर्थातच मी ज्याला गाणं नाही आहे अशाच भूमिका करणार. आणि त्यातले काही काही संवाद विलक्षण होते. विद्या आणि कला, तर विद्या वेगळी, कला वेगळी. विद्या बाहेरून आपल्यात शिरते, कला आतून बाहेर पडते. वा, मला असं वाटतं या पहिल्या वाक्यातच विकलो गेलो मी. आजपर्यंत विद्या आणि कला याच्यातला फरक दाखवण्यासाठी इतक्या सोप्या पद्धतीने पण मार्मिक कोणी सांगितलं नसेल, इतकं दार्वेकर मास्तरांनी सांगितलं. विद्या बाहेरून आतमध्ये येते, कला आतून बाहेर पडते. विद्या तालासारखी असते, ती शिकता येते, शिकवता येते, पण कला एखाद्या लयीसारखी असते, ती अंगात असावी लागते, जन्माला येताना तिथून आणावी लागते. विद्या अशी उचलता येते सुपारीसारखी, पण कला अशी ओढावी लागते तपकिरीसारखी. जगाचं कोडं. हा, विद्या जगाचं कोडं सोडवते, पण कला जगाचं कोडं घडवते. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींमधनं दार्वेकरांनी त्या विद्या आणि कलेमधला जो फरक स्पष्ट केला आहे, ते सगळे संवाद कविराजला होते आणि तिथेच मी विकला गेलो. दार्वेकर मास्तरांच्या भाषेला, वेगवेगळ्या रूपकांना, विशेषतः कविराजाचं आत्ता जे सांगितलं तू की मी विकला गेलो तिथे, पण या सगळ्याचं मूळ कुठे आहे? मैतरमध्ये आहे का? या सगळ्याचं मूळ आम्ही असू लाडकेमध्ये आहे. बर, ओके. आम्ही असू लाडके चित्रपट, अभिराम बडकमकर लेखक, दिग्दर्शक, निर्माता. अतिशय सुंदर चित्रपट. आणि त्याच्यात एक प्रार्थना, अशोक पत्कींचं म्युझिक, आणि एक प्रार्थना होती जी गायली होती शौनक अभिषेकीने. मी काही तोपर्यंत नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा भोगता नव्हतो. म्हणजे माझ्याकडे वडील जेव्हा ऐकायचे, माझ्या लहानपणी भीमसेनजी वगैरे ऐकायचे वडील, तेव्हा मी इथं निघून जायचो. क्लासिकल नाट्यसंगीत, भरतनाट्याच्या दारात उभं राहायचो वर्षानुवर्ष, पण आतमध्ये जाऊन कधी एखादं संगीत नाटक बघावं असं मला चुकूनही वाटलं नाही. कारण तिटकारा होता त्या गोष्टींचा मला, की ही अत्यंत कंटाळवाणी कला आहे आणि जी म्हातारपणीच करायची असते, ती तारुण्यात करायची नसते, असं माझं एक ठरलं होतं. त्याला पहिला छेद दिला तो या प्रार्थनेने. तन मनाच्या मंदिरी का जागवूया चेतना, अर्थ लाभो जीवनाचा, अर्थ लाभो जीवनाचा, हीच मुची प्रार्थना. हे गाणं शौनकने गायलं होतं आणि ते गाणं मी ऐकलं शूटिंगला आणि माझा लूप लागला. माहित नाही, लूप लागला. लूप मी ते ऐकत 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 मला काहीतरी आहे या गाण्यात जे मला आतमध्ये भयंकर टोचतंय, बोचतंय, आवडतंय, काहीतरी घडतंय. मग पुढे एका कार्यक्रमात मला शौनक भेटला. मी त्याला म्हटलं की आपली ओळख नाही, पण तेव्हा मी अवंतिका करत होतो आणि अवंतिकात गिरीशोक आणि शौनक खूप चांगले एकमेकांचे मित्र होते, त्यामुळे गिरीशोकांकडनं खूप ऐकायचो मी. त्यांना म्हटलं मी गिरीशोकांकडनं खूप ऐकलं तुमच्याबद्दल, पण आपली ओळख नाही, पण मी सुबोध भावे, असं चित्रपट त्याच्यात तुम्ही गायला होतात आणि तुमचं गाणं मला खूप आवडलं, खूप छान वाटलं मला तुमचं गाणं. तो म्हणला मलाही बरं वाटलं तुम्ही ऐकलं आणि तुम्हाला आवडलं. मग आम्ही नंबर एक्सचेंज केली आणि मग मेसेजमधनं बोलणं सुरू झालं. तेव्हा ही गोष्ट 2006, कारण आमच्या मंदिराचा शताब्दी महोत्सव सुरू होता. 100 वर्ष आमच्या मंदिराला झाली आणि त्याच्यात दर रविवारी काहीतरी कार्यक्रम करायचा आम्ही ठरवलं होतं. तर मग शौनकला विचारलं की असं असं आहे, तर तुम्ही एक दिवस येऊन घाल का? तो म्हटलं काय. मग तो आला. मग त्यांनी काटार होते कोणाला, अबीर गुलाल आणि हे सगळे अभिषेकी बुवांची गाणी गायली. मी म्हणलं, नंतर मग आमच्या गप्पा व्हायला लागल्या. मी म्हटलं कोणाची गाणी आहेत रे सगळी? तो म्हटलं बाबांची. अभिषेक बुवांना ऐकलं नव्हतं असं नाही, म्हणजे काही काही गाणी रेडिओवरती लागायची, ती जाता येता कधीतरी कानावरती पडायची, पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, ऑफकोर्स कट्यारचं म्युझिक त्यांचं होतं. माझं पहिलं नाटक लेकुरे उदंड झाली, ते पण अभिषेकी बुवांचं. त्यामुळे ह्या माणसाबद्दल माहितीच नाही असं नव्हतं, पण एखाद्या माणसाला नावाने ओळखणं आणि एखाद्या माणसाला त्याच्या कर्तृत्वाने ओळखणं याच्यात जो फरक असतो तो होता. आणि शौनकमुळे हळूहळू मला त्याच्या वडिलांची ओळख व्हायला लागली. त्याच काळात मैत्र घडलं. त्याच काळात आम्ही
दोघं मित्र म्हणून खूप एकमेकांशी कनेक्ट झालो. आणि हळूहळू शौनकने मला नाट्यसंगीत, क्लासिकल म्युझिक, अभिषेकी बुवा आणि मग ही सगळे सूर एकटे येत नाहीत ना, ते एकमेकांचा हात धरून येतात. तसे बुवा एकटेने आले. ते येताना भीमसेनजींना घेऊन आले, ते आमिर खान साहेबांना घेऊन आले, ते किशोरीताईंना घेऊन आले, ते कुमारजींना घेऊन आले, ते वसंतरावांना घेऊन आले, ते सगळ्यांनाच घेऊन आले. आणि मग अभिषेकी बुवांच्यामुळे मी आमिर खान ऐकायला लागलो, भीमसेनजी ऐकायला लागलो, कुमारजी ऐकायला लागलो आणि ही सगळी मंडळी ऐकायला लागलो. आणि त्या काळात मी खूप वेड्यासारखं काम करत होतो. सिरियलचं शूटिंग, फिल्मचं शूटिंग, रात्रंदिवस, डे शिफ्ट, नाईट शिफ्ट, पुन्हा सकाळी तिकडनं डे शिफ्ट, असंच वेड्यासारखं चाललं होतं. आणि त्याच्यात जेव्हा जेव्हा मी गाडीमध्ये पॅकअप करताना बुवांचं एखादं गाणं लावायचो, आमिर खान साहेबांचं लावायचो, भीमसेनजींचं लावायचो, मला जाणवायला लागलं की मला आत्ता शांत वाटतंय. मला कळत नव्हतं त्या गाण्यातलं काहीही कळत नव्हतं. त्या बंदिशी अगम्य असतात, त्या एकतर त्या मराठी नसतात, त्या अवधी भाषेतल्या असतात. बरेचसे गायक ते कळून देत नाहीत की शब्द काय, शब्द आपल्यापर्यंत त्यामुळे त्या बंदिशींना काही अर्थ नसतो म्हणजे शब्दांना, पण ते जे उभं करतात त्याच्यात एक कमालीची शांतता वाटायला लागली. आणि तोपर्यंत आपलं पण एक माणूस म्हणून, कलाकार म्हणून पण आपलं एक द्वंद्व चालू असतं की आपल्याला नेमकं हे सगळं कशासाठी करायचं आहे, का काम करतोय. मग आपली दुखणी असतात ना की मला मेन रोलच मिळत नाही, मला हवे तसे पैसेच मिळत नाहीत, माझं नावच होत नाही कुठेही. हे सगळं चालू होतं. आणि त्याच्यानंतर आता हा सगळा प्रवास जो आहे तो मी बालगंधर्वमध्ये सांगेन, त्यामुळे तो आत्ता सांगत नाही. पण मुळात या सगळ्याची सुरुवात झाली ती शौनकमुळे. तो जर आयुष्यात आला नसता तर हा प्रवास कट्यारपर्यंत गेलाच नसता. हा प्रवास कदाचित कुठेच गेला नसता, म्हणजे बालगंधर्वही त्याच्यात आलं नसतं. त्यामुळे त्या माझ्या मित्राचं कॉन्ट्रीब्युशन तुफान आहे. आणि मग सगळेच माझे जोडले गेलेले मित्र, सांगीतिक मित्र, सलील आहे, संदीप आहे, बेला आहे, शर्वरी आहे, महेश आहे, राहुल आहे, आनंद आहे आणि हा संजीव आहे अभ्यंकर. आणि या सगळ्यांनीच खूप श्रीमंत केलं, मला खूप श्रीमंत केलं. आणि या सगळ्यांचं गाणं ऐकून, त्यांच्यामुळे त्यांच्या गुरूंचं गाणं ऐकून जी श्रीमंती लाभली. मला असं वाटतं कट्यार हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा माझ्यावरती अभिषेकी बुवांचे आणि क्लासिकल म्युझिकचे संस्कार आहेत. कारण अगेन कट्यार मी स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी केलं नव्हतं. मला डिरेक्टर म्हणून कोणासमोरही प्रूव्ह करायचं नव्हतं. कारण मला डिरेक्शन हे काही माझं करिअर नाही, किंवा आता मी किती भारी डिरेक्टर काम करतो असं मला कोणाला दाखवायचं नव्हतं. मला एकच गोष्ट त्यातनं लोकांपर्यंत आणायची होती की ज्या क्लासिकल म्युझिकमधनं माझ्यासारख्या अत्यंत अडाणी माणसाला सुद्धा प्रचंड प्रमाणात आनंद मिळाला, त्या क्लासिकल म्युझिकमधनं तुम्हालाही आनंद लाभो एवढीच इच्छा होती. हा आनंदाची देवाणघेवाण होती, याच्यात दुसरं काही नव्हतं. आणि ही आनंदाची देवाणघेवाण शिकवली कोणी, तर अभिषेकींनी शिकवली, क्लासिकल म्युझिकने शिकवली. कारण कळत अजूनही नाही ना मला काही, पण त्यांनी काही फरक नाही पडत मला. मी 1.5 तासाच्या रागाचा आनंद घेऊ शकतो एका बैठकीत, मला कंटाळा नाही येत त्याचा. बरोबर. त्यामुळे आनंद. आणि मग सातत्याने जेव्हा तू क्लासिकल म्युझिक ऐकतोस, सातत्याने जेव्हा तू राग संगीत ऐकतोस, तेव्हा आपोआप तुझ्या विचारसरणीमध्ये, तुझ्या काम करण्यामध्ये, तुझ्या कलाकार म्हणून असण्यामध्येच एक ठराव येत जातो, इथली घाई जाते आणि एक पकड येते. आणि मग कॉलेजमध्ये बेदरकार वाहन चालवणारा, जेव्हा तुला कळतं की खरी मजा एनफिल्ड सारखी बुलेट हातात असून सुद्धा 60ने जाण्यातच आहे, शानमध्ये जायचंय. त्यामुळे 120 मध्ये सतत चौकस राहण्यापेक्षा 60 निवांत जाण्यात जी मजा आहे ना, ती मला क्लासिकल म्युझिकनी, ती शांतता माझ्या आयुष्यात. वा 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 वा, अप्रतिम डिकोड केलंय माझ्या भाषेत की क्लासिकल काय देतं. क्लासिकल देतं. आणि क्लासिकलनी तो जो आत्मशोध आहे ना, क्लासिकल म्युझिक जे तुला करायला लावतं, विसरायला लावत नाही, स्वतःला शोधायला लावतं. आणि मग तुला लक्षात येतं की आतमध्ये अनेक गोष्टी तुझ्या दडपलेल्या आहेत, ज्या तुझ्या बाहेर आल्या पाहिजेत. डिरेक्शन करताना जेव्हा कट्यार नाटक चालू होतं, तेव्हा डिरेक्शन करताना व्यावसायिक नाटकावरती मी कधीच दिग्दर्शक म्हणून काम केलं नव्हतं, पण नाटक केलं होतं. मी कॉलेजमध्ये असताना मी नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. तर मला काय हवं आहे, मला या सीनमधनं काय म्हणायचं आहे, ते मी त्यांच्याकडनं करून घेत होतो.
आणि दुसरी गोष्ट, मला ते नाटक करताना मला असं वाटत होतं की ह्या नाटकावरती खूप अन्याय झालाय. म्हणजे दार्वेकरांनी त्यांची अप्रतिम कथा नाटकामध्ये वाया घालवली असं मला खूप वाटायचं की हा सिनेमा का नाही केला दार्वेकरांनी, यार काय सिनेमा आहे हा. आणि मला नाटक करताना मला सिनेमाच दिसायचा, मला ते नाटक कधी दिसलंच नाही. मी सतत रात्री झोपताना सिनेमाची स्वप्न बघायचो. मग मी आणि महेश लिमये तेव्हा जस्ट बालगंधर्व संपलं होतं तेव्हा, आणि मी आणि महेश लिमये असं फोनवरती बोलून स्वप्न रंगवायचो की माया खासाहेबांचं घर यार मध्य प्रदेशमध्ये करूया, मस्त हवेली घेऊया एक जुनी, आणि अशी आमची स्वप्नरंजन चालू होतं. ते काही थांबलेलं नव्हतं कट्यारचं. आणि मी तुला म्हटलं तसं टुरिंग टॉकीजच्या सेटवर लोकमान्यांनी सुरुवात झाली आणि त्याचा शेवट सुनील फडतर यांच्या एंट्रीने झाली. तर त्याच्या मधल्या काळात कट्यार माझ्या डोक्यात आल्यानंतर मी जवळजवळ 4-5 लोकांना विचारलं होतं, दिग्दर्शक मराठीतल्या, की असं असं आहे, एकदा वाचून बघा, छान होईल, त्याच्यावरती करा ना. त्यांच्याकडनं कोणाकडनं रिस्पॉन्स नाही आला. मग मला असं वाटलं की मला इतकं जर मनापासून वाटतंय, मला जर इतकं प्रामाणिकपणे वाटतंय की हे सॉलिड आहे, हे होणार 100%, तर मग त्याचं चांगलं वाईट मीच का नाही करायचं. वा वा. म्हणजे माझा अभ्यास झालाय किंवा नाही झालाय, पण माझ्या पेपरला मीच माझ्या प्रश्नपत्रिका मीच त्याचे उत्तर देऊन जे मला मार्क मिळतील ना, ते माझे असतील ना स्वतःचे. मग ते 30% असतील किंवा 90% असतील, पण ते मी केलेले असतील ना. मी माझ्याऐवजी कुठल्या प्रॉक्सीला लिहायला देऊन ते माझे कसे असतील मार्क. पुन्हा नव्याने ती परीक्षा आहे, पुन्हा नव्याने ती परीक्षा. त्यापेक्षा त्या चित्रपटाचं जे काही चांगलं वाईट व्हायचं ना, ते खड्ड्यातच जायचं असेल तर ते माझ्यामुळे जाऊ देत, किंवा त्याचं चांगलं व्हायचं असेल तर ते होऊ देत. मग ठरवलं मीच डिरेक्टर, चायला आता कोणाला विचारायचंच नाही. आणि मग मी ठरवलं की आता डिरेक्टर, जसं तिकडे ठरवलं मी ऍक्टर नाही, तसं मी ठरवलं की मी डिरेक्टर. आता बोला कोणाला नाही म्हणायचंय. वा वा. आणि मग ते म्हणजे फडतरे तयार झाले. आणि ते तसं होतं ना की जसं माझं आणि मंजिरीचं झालं होतं की आमचं जेव्हा अफेअर झाला शाळेत असताना, मी 10वी आणि 8वीत, तर त्या अफेअरपर्यंतचा काळ म्हणजे हो म्हणण्यापर्यंतचा काळ फार इंटरेस्टिंग होता. मला हो म्हण यार, मला हो म्हण वगैरे सगळं झालं. आणि मग फायनली ती मला हो म्हणली. पुढे आता काय एक्साइटमेंट संपली. हो म्हणजे पुढे काय करतात. तसं डिरेक्टर म्हणून फडतरांनी हो म्हणल्यानंतर आता सुरुवात कुठनं करायची. मग वैभव माझा खूप जवळचा मित्र आणि माझा डिरेक्टर पण होता, कुलवधू मालिका त्याने डिरेक्ट केली होती, चिंचाळकर. तर वैभ्याला म्हणलं, वैभ्या तू माझ्यावर असोसिएट डिरेक्टर म्हणून काम करशील का. तो म्हणला हो. मग आम्ही स्क्रिप्ट लेवलला पहिले काम करूया. मग स्क्रिप्ट कशी असली पाहिजे, आता आम्ही बालबुद्धी ना, मी तर कम्प्लीट बालबुद्धी डिरेक्शनमध्ये. तर मी म्हणलं एक काम करूया, कट्यारचं स्क्रिप्ट आणूया आणि त्याच्या कंसामध्ये जे दार्वेकरांनी लिहिले ना ते आपलं फिल्मचं स्क्रिप्ट. आणि मग आम्ही ती कंस उतरून घ्यायला सुरुवात केली. कंसामध्ये काय काय लिहिलंय की उस्मान गॅलरीतून खाली बघतो, तर उस्मान गॅलरीतून खाली बघतो डायलॉग सोडून दिले. ही अशी आमची स्क्रिप्ट. मग ते काही म्हणावं तसं घरी ना, मग आम्ही आपल्या घरी बसून काहीतरी मग आमचा एक मित्र होता, त्याला विचारलं की तू लिहिशील का. पण तोपर्यंत असं त्याला काही फोकस मिळत नव्हता. आणि एक दिवशी मला रंजन काका दार्वेकरांनी फोन केला. मला म्हणले, सुबोध तू प्रकाश कापड यांना का नाही भेटत. म्हणलं कोण प्रकाश कापड. तर म्हणले अरे असं काय करतोय, देवदास नंतर अजून कुठला तो ब्लॅक, या सगळ्याचे रायटर प्रकाश कापडिया. म्हणलं अहो ते मराठी कशाला लिहितील. ते म्हणले नाही त्याला इच्छा होती लिहायची, तर तू एकदा भेट त्यांना. म्हणलं काका मी आता महिनाभर चाललोय कोल्हापूरला शूटिंगला, मला आता नाही वेळ, मी आल्यानंतर त्यांना भेटे, मी फोन करतो त्यांना. मी प्रकाशभाईंना फोन केला. प्रकाशभाई मी सुबोध. ते म्हणले हा रंजनचा आला होता फोन मला. म्हणलं मी आता कोल्हापूरला चाललोय शूटिंगला, मी आता डायरेक्ट 1-1.5 महिन्यानंतर येईन आणि मग आपण भेटूया. म्हणलं ठीक आहे. मग आल्यानंतर त्यांना फोन केला. त्यांना स्क्रिप्ट दिली वाचायला. मला म्हणलं आता हे मी करतो, मला सांग हे तुला पिक्चर का करायचं आहे. हे नाटक आहे ना, ह्याचा तुला सिनेमा का करायचा आहे, आणि तुला काय काय हवं आहे काय काय नको आहे. मी त्यांना सांगितलं की नाटकात मला ह्या गोष्टी मला नाही पटल्या, मला या सिनेमात नको आहे. ते म्हणले ठीक आहे, आता मला स्क्रिप्ट दिलास, वेळ दिलास,
मग आम्ही खूप गप्पा मारल्या की सिनेमा, कट्यार, म्युझिक, फलाना थलाना, खूप गप्पा मारल्या. आणि मग ते म्हणले ठीक आहे, आता मला वेळ दे, मला फोन नाही करायचा. म्हटलं नाही करणार मी फोन. आणि मग मी टीम बाकी कोण कोण असेल ती जमवायला सुरुवात. तर प्रकाशभाई झाल्यानंतर म्युझिकसाठी पहिलं नाव शंकर एहसान लॉय. मला दुसरं कोणी नकोच होतं म्युझिकसाठी. माझ्या डे 1 पासून डोक्यात होतं की शंकर एहसान लॉय. ते एक नाव बाजूला काढलं. गीतकार कोण? स्वानंद किरकिरे. स्वानंद किरकिरेला फोन केला. स्वानंदला म्हटलं तू गाणी लिहितोस. स्वानंद बाजूला झाला. कास्टिंग ज्या दिवशी प्रकाशभाईंकडे गेलं त्याच्या आधी, अर्थात आमचे काका माझ्यावरती खूप नाराज आहेत त्याच्यानंतर. हे जे मधल्या काळात मी कोल्हापूरला शूटिंगला गेलो होतो, ह्या काळात मोहन ओगाशे माझ्याबरोबर काम करत होते. आणि मोहन काकांना मी खां साहेबांसाठी विचारलं की तुम्ही खां साहेब कराल का. आणि विक्रम गोखले माझ्या डोक्यात पंडितजी म्हणून होते. अर्थात तोपर्यंत प्रकाशभाई फक्त फोनवरती माझ्या आयुष्यात आले होते, स्क्रिप्ट लेवलला आले नव्हते. आणि माझ्या डोक्यात जसं नाटक होतं तसाच चित्रपट मला दिसत होता साधारणपणे. त्यामुळे खां साहेब म्हातारच होता आणि पंडितजी काही वेळापुरतं येऊन जातात, तर मोहन ओगाशे खां साहेब आणि विक्रम गोखले पंडितजी, असं माझ्या डोक्यात कास्टिंग होतं. फडतरे या सेटवरती आले होते, ते मोहन काकांशी बोलले पण होते. आता ही जी विचार न करता केलेल्या जी गोष्टी असतात त्या नंतर तुला किती त्रासदायक ठरतात. तर प्रकाशभाईंनी सुरुवात केली काम करायला. आणि एक दिवशी मला फोन केला. मला म्हणले सुबोध, मैंने मेरा काम शुरू किया है, तो एक सीन मैंने लिखा है, मतलब ऐसे दिमाग में है, तो मैं तुम्हें सुनाता हूँ, तुम मुझे बताओ कि जो तुम्हारे दिमाग में है उस हिसाब से ये सीन जाता है या नहीं जाता है. तो अगर जाता है तो हम इसी लाइन पे आगे बढ़ेंगे, अगर नहीं जाता है तो हम लोग वापस काम करेंगे. म्हणलं हो सर, सांगा तुम्ही काय सीन आहे. तो देखो ऐसा होता है कि ये जो छोटा सदाशिव है, आता मी मुद्दामून हिंदीतनं सांगतोय जे त्यांनी मला सांगितलं, कारण त्याच्यात तो ये जो छोटा सदाशिव है, तो ये छोटा सदाशिव और उसके दादा एक मंदिर में पुजारी है. म्हणलं हाँ सर. और अपना पंडित जी वहाँ पे जाता है मीरज में, उसका कुछ महफिल है उसके लिए. म्हणलं हाँ सर. तो दूसरे दिन पंडित जी मंदिर में जाते हैं और पूजा पाठ कर रहे हैं मंदिर में. और तभी ये जो दादा है सदाशिव के, छोटे सदाशिव के, वो उसको मारते मारते मंदिर लेके आ रहे हैं. अब उमा भी वहाँ पे है, वो कुछ रंगोली वहाँ पे चाह रही है. तो छोटे सदाशिव के दिमाग पे एक पट्टी बांधी हुई है, उसको जख्म हो गई है. तो उसको ऊपर लेके आता है मंदिर में. तो पंडित जी ठहर जाते हैं, सदाशिव को देखते हैं और पूछते हैं कि सदाशिव क्या हुआ तुम्हें. तो दादा बोलते पंडित जी को, कुछ नहीं पंडित जी, इतना परेशान करता है ये छोकरा, दिन रात यहाँ वहाँ भागदौड़ करता है. कल रात गया था जंगल में और वहां गिर गया, देखो कितना मार लगा है दिमाग को. तो पंडित जी पहुंचते हैं, अरे जंगल में क्यों गया था अकेला. तो सदाशिव बोलता है कि मैं आता है प्रकाश भाई, हाँ, तो मैं ना जंगल में जुगनू पकड़ने के लिए गया था. तो पंडित जी हैरान होते हैं, बोलते हैं यार जुगनू पकड़ने जंगल क्यों गया. मुझे उनका दिया बनाना था. तो पंडित जी बोलते दिया क्यों बनाना था. क्योंकि मंदिर में लगाना था दिया बना के. पंडित जी बोलते लेकिन जुगनू का दिया क्यों मंदिर में लगाना चाहता है, तुम्हारे पास तो समय है वहां पे. बोलता हाँ समय है, लेकिन उसमें डालने के लिए तेल नहीं है और तेल डालने के लिए हमारे पास पैसे नहीं है, इसलिए मैं जंगल में गया था जुगनू को पकड़ के लेके आऊं, उनका दिया बनाऊं और वो मंदिर में लगाऊं. तो पंडित उस बात से बहुत इमोशनल होते हैं और सदाशिव को बोलते हैं ठीक है चलो, आज तुम मुझे तुम्हारे अंधेरे में लेके जाओ, मैं तुम्हें मेरे उजाले में लेके जाता हूं. और पंडित सदाशिव को लेके रात को जंगल में जाते हैं. अब जंगल में जाता है तो सदाशिव उनको पूछता है कि पंडित जी आप मेरा मजाक तो नहीं कर रहे. पंडित जी बोल रहे नहीं कर रहा हूं. कहाँ है आपके जुगनू. आएंगे रुको. तो अब बेचैन हो जाता है सदाशिव, आपने मेरे साथ अच्छा नहीं किया, आपने मुझे फुसला कर आप जंगल में लेके आया और आपने मुझे मेरा मजाक आप उड़ा रहे हो. पंडित जी बोल रहे नहीं अब रुको, अब देखो. और ऐसा बोल के पंडित जी गाना शुरू करते हैं.
और धीरे 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 जब उनका गाना आखिरी मकाम तक पहुंच जाता है तब सदाशिव देखता है कि उसके हर तरफ पूरे के पूरे जुगनू है, और अब वो जुगनू को लेके आता है और उसका दिया बनाता है, और अब उसको पता चलता है कि अगर मुझे जुगनू पकड़ने हैं तो मुझे ऐसा गाना आना चाहिए। वाह वाह वाह। और इसीलिए तो पंडित जी को बोलता है कि मुझे गाना सिखाओ। पंडित जी बोलते हैं इसको बहुत मेहनत लगती है। बोलता है वो मुझे पता नहीं, लेकिन मुझे जुगनू पकड़ना है और मुझे ये पता है कि इसको अगर मुझे पकडणे तो मुझे आप जैसा गाना चाहिए। हा सीन त्यांनी मला पहिला ऐकवला तर मी ना म्हणजे असा असा विचार असू शकतो हेच मला आधी कळत नव्हतं की चायला नाटकाचं परसेप्शन जेव्हा फिल्ममध्ये होतं तेव्हा एक लेखक त्याला कशा पद्धतीने बघतो, आणि मी म्हणलं सर हे सॉलिड आहे, हे सॉलिड आहे, आपल्याला याच पद्धतीने जायचं आहे पुढे, आता काही काही चेंज करू नका। ते म्हणले ठीक आहे ठीक आहे, मी लगेच इमिजिएटली फोन करून वैभवला फोन सांगितला, फडतऱ्यांना सांगितला, स्वानंदला सांगितला। म्हणलं स्वानंद हा पहिला सीन त्यांनी आपल्याला सांगितलाय। स्वानंद पण खूप खुश झाला। आम्ही लागलो तोपर्यंत म्हणजे मला असं वाटतं की मी नाटकात त्यांना सांगितलं होतं की काय आवडत नाही नाटकातलं तुला, तर मी म्हटलं सदाशिव जो जन्मजात गायक म्हणून येतो ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये, आणि दुसरी गोष्ट तो बावळट वाटतो मला नाटकामध्ये खूप। आत्ता 2020 मध्ये मुलं इतकी बावळट नसतात, ते आरेला कार्य करणारे असतात। कदाचित ते काय वागतात त्याचं उत्तर आता त्यांच्याकडे नसेल, कदाचित ते त्यांना नंतर कळेल, पण पहिल्यांदा ते आरेला ते असलं कोणाचं ऐकून घेणाऱ्यातले नसतात। आणि जो मुलगा बंडखोर आहे तर त्याला जोपर्यंत त्या संगीताचं महत्त्व कळत नाही, त्या संगीताने होणारे परिणाम कळत नाहीत, तोपर्यंत त्याच्या वृत्तीमध्येच बदल होणार नाही। तर नाटकातला सदाशिव मला नको आहे, जो शेमूळ आहे, बावळट आहे, आणि जो जन्मजात गाणं शिकून आलाय। तर मुलगा गाणं कसं शिकेल? आता सदाशिवला जर त्या अवस्थेत हे कळलं की चायला हे काजवे येतात, पण काजवे येण्यासाठी चांगलं गायला पाहिजे, नाही गायला पाहिजे। आणि हा सीनचा या सीनचा एक्सटेन्शन असं होतं की तो पंडितजींकडे गाणं गायला सुरुवात करतो, गाणं शिकायला सुरुवात करतो। पंडितजी त्याला काही दिवस गाणं शिकवतात आणि एक दिवशी तो छोट्या उमा बरोबर बेट लावतो। तो म्हणतो आता आपण पण आणणार काजवे का? तर उमा म्हणते तर बावडेस का काय? तर माझ्या वडिलांचे आत्ता आत्ता येत आहेत। तो म्हणतो ते मला माहित नाही, पण माझे येणार काजवे। तो म्हणतो लागली पाहिजे, म्हणतो लागली पाहिजे। आता दोघं जंगलात जातात, सदाशिव तेच गाणं गातो जे पंडितजींनी गायलंय। उमा इकडे तिकडे बघते, कुठेही काजवे येत नाहीयेत, आणि सगळ्यात शेवटी ते गाणं संपवतो, ती त्याला हसते, म्हणते बावळट एकही काजवा आला नाहीये, हे असं ती म्हणते। आणि तिला सदाशिवच्या पाठीमागे 2 काजवे दिसतात, आणि ते काजवे करत वरती जातात, आणि ती हे सदाशिवला सांगत नाही। दुसऱ्या दिवशी पंडितजी निघतात गावाकडे जायला परत, तर ती येते आणि सदाशिवला म्हणते की सदाशिव आम्ही आता निघालो, आणि पंडितजी त्याला सांगतात की हा तानपुरा तुझ्यासाठी ठेवला आहे, मी तुला आल्यानंतर शिकवीन, तर तुझे आत्ता आजोबा आहेत त्यांची काळजी घे वगैरे वगैरे वगैरे। पण सदाशिव म्हणतो मी कुठे येऊ? तो म्हणतो तिकडे ये विश्रामपूरला, 18 खोल्यांची हवेली विचार, तिथे ये। तो म्हणतो पण तुम्ही मला नक्की शिकवाल? ते म्हणते तुला गंडा मानलाय, तू शागिर्द झालास त्यांचा, नक्की येणार। आणि पंडितजी बसतात गाडीत, आणि ती उमा त्याला म्हणते की सदाशिव काल जर तू जिंकला असतास तर काय मागितलं असतंस? काजवे आले असते तर काय मागितलं असतंस? तो म्हणतो पण नाही ना आले काजवे। ती म्हणते पण आले असतेस तर काय मागितलं असतंस? तो म्हणतो काहीच नाही, एवढंच सांगितलं असतं तुम्हाला की मला विसरू नका। ती म्हणते नाहीच विसरणार। आणि ती हळूहळू जाते, बग्गीतच्या पाशी येते, बग्गीत बसणार इतक्यात ती वळते आणि म्हणते की मी तुझ्याशी खोटं बोलले सदाशिव, तुझ्या गाण्याने 2 काजवे आले होते। ओहो। ती बग्गीत बसते आणि ती निघून जाते, आणि हा आता पूर्ण गावात जोर जोरात ओरडत फिरतोय। मग तो गाईला सांगतोय, म्हशीला सांगतोय, शेळीला सांगतोय की माझ्या गाण्याने 2 काजवे आले होते, माझ्या गाण्याने 2 काजवे आले होते। आणि इथनं आपण डायरेक्ट लिप घेतो आणि तिकडे विश्रामपूरला पंडितजी जातात। सो हा अख्खा सिक्वेन्स मला प्रकाश भाईंनी सांगितला होता। आता मला सांग, असा अख्खा सिक्वेन्स जर तुला पहिल्यांदा लेखकाने सांगितला तर हा पिक्चराइज तर नंतरची गोष्ट आहे, पण हा नुसतं तुला गोष्ट म्हणून पण किती सुंदर आहे। अरे म्हणजे काय की त्या मुलामध्ये जे उत्पन्न होतं गाण्याविषयीचं प्रेम, आणि मग लहान मुलाला पहिल्यांदा गाण्याविषयीचं प्रेम नसतं रे, त्याला आमिष असतं। सगळ्यात भारी काय वाटलं त्यांचं
की या सगळ्यातनं त्यांनी सदाशिवची घरची परिस्थिती, त्या परिस्थितीवर बालवयात मात करण्यासाठीच त्याचं तू म्हणलास तसं आमिष कशासाठी, तर समईत घालायला तेल नाहीये म्हणून काजवे पकडायचे आणि मग ते गुरूंनी नेणं, या 10-12 गोष्टी त्यांनी एकाच सीन मधनं सांगितल्या. आणि मला असं वाटलं की प्रकाशभाई, म्हणजे इथे मी प्रकाशभाईंसाठी विकला गेलो. तोपर्यंत मी काय त्यांच्यावर काम केलं नव्हतं. मी म्हणलं आता काय मला लेखनाची चिंता नाही, आता हे जे लिहितील ते, आता म्हणलं आता मला माझं काम करू दे. मग मी शंकरजींना फोन केला, शंकरजींना भेटलो, त्यांना सांगितलं की असं असं आहे शंकरजी आणि या फिल्मचं म्युझिक तुम्हीच करावं अशी माझी इच्छा आहे. ते म्हणलं अरे पण अभिषेकी बुवांचं गाणी इतकी तेजोनिधी आणि घेई छंद वगैरे वगैरे इतकी सॉलिड आहेत. आणि तेव्हा माझ्या डोक्यात कट्यारमध्ये नाटकातलं एकही गाणं घ्यायचं नव्हतं. मला सिनेमामध्ये नाटकातलं एकही गाणं नको होतं. मला घेई छंदही नको होतं, मला तेजोनिधी नको होतं, मला कुठलंच गाणं नको होतं नाटकातलं. मला सिनेमासाठी संपूर्ण वेगळं म्युझिक पाहिजे होतं. तर शंकरजी म्हणले तो लोगों को कैसा लगेगा सुबोध जी, आप सोचिए इसके बारे में. मतलब नहीं सर देखो क्या है, अगर हम लोग फिल्म में बदल कर रहे हैं, हम लोग फिल्म भी नाटक जैसे नहीं कर रहे हैं ना, तो गानी भी क्यों चाहिए. वो गानी मतलब वो कमाल की ही है, लेकिन वो नाटक के साथ जुड़ी हुई है ना, नाटकाच्या गोष्टीबरोबर ती जोडलेली गाणी आहेत. ती केवळ गाणी चांगली आहेत म्हणून मी घ्यायची आणि सिनेमात बांधायची की ज्याची गोष्टच. आणि तोपर्यंत हे सीन मी ऐकले होते. मी म्हटलं हा सीन आहे, आता मला सांगा याच्यामध्ये कुठलं गाणं घालू मी. ह्याच्यासाठी बनवावी लागतील ना गाणी. म्हणजे घेई छंद घ्यायचा, इथं कुठे घेई छंद जातं मला सांगा. नाही ना. म्हणजे गाणं म्हणून ते अफलातून आहे, पण हा सिनेमाच वेगळा आहे ना. हा आपण नाटकाच्या कथेवरनं उचलले आहे आणि त्याचा सिनेमा बनवतोय. नाटकाचा सिनेमा नाही बनवतोय आपण. त्या गाण्याला कथा बांधायला लागली असती. बरोबर आहे. जुनी गाणी ती घेतली, जुनी गाणी घेतली तर त्याच्या दृष्टीने ती कथा बांधायला लागली असती. आपल्याला आता कथा महत्वाची आहे, स्क्रिप्ट महत्वाचं आहे आणि त्याला जोडणारी गाणी पाहिजे. आता ही गाणी तेजोनिधी ह्याच्यात कुठे कसं बसू मी. ते म्हणले फिर भी मुझे आप मुझे लगता है कि आप ऐसे मत करो. आप अभिषेकी बुआ का जो संगीत है वो टाइमलेस है. तर मी त्यांना म्हटलं की सर अभिषेकी बुवांना मी माझा गुरु मानतो आणि गुरुवरती शिष्य अन्याय करेल का. मी त्यांची गाणी अशासाठी नाही घेत आहे की सीन वेगळा आणि गाणी वेगळी नाही वाटली पाहिजे. केवळ घ्यायची म्हणून मला गाणी घ्यायची नाहीयेत. जर आपण स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की नाही ही गाणी याच्यात बसतायत तर आपण ती जरूर घेऊया. पण आत्ता माझ्या डोक्यात सिनेमासाठी पूर्णपणे वेगळा म्युझिक स्कोर असं डोक्यात आहे. तुमची तयारी आहे का. ते म्हणले हा मुझे बहुत अच्छा लगेगा करने के लिए. तर म्हणलं चला आपण याच्यावरून पुढे सुरुवात करूया, कारण स्क्रिप्ट मलाही माहिती नाही. स्क्रिप्टचं काम चालू आहे, ते जेव्हा होईल तेव्हा आपण वाचूया. बरोबर. आणि मग होता होता आता कॅरेक्टर कोण याचा विषय सुरू झाला. तर माझं पहिलं कास्टिंग झालं झरीना, उमा आणि कविराज. तर झरीनासाठी अमृता खानविलकर, उमासाठी मृण्मयी देशपांडे आणि कविराज म्हणून पुष्कर श्रोत्री. हे माझं पहिलं कास्टिंग झालं. मी तिघांशी बोललो, लॉक केलं. याच्यात काही बदल नाही. पण सदाशिव, पंडितजी आणि खासाहेब हे बाकी होतं. खासाहेब तोपर्यंत तरी मोहन आगाशेच होते, कारण स्क्रिप्ट झालं नव्हतं. आता काही कालांतरानंतर प्रकाशभाईंचा 3-4 महिने त्यांनी घेतल्यानंतर स्क्रिप्ट त्यांनी पूर्ण केलं आणि मग त्यांनी बोलवलं. मी आज घेऊन यायला पाहिजे होतं. खरं तर स्क्रिप्ट कसं असतं, आजपर्यंत मी ज्या ज्या मराठी सिनेमामध्ये काम केलं ते असं एक झेरॉक्स काढलेलं स्क्रिप्ट द्यायचं मला आणि वरती नाव वगैरे लिहिलेलं असायचं. प्रकाशभाईंकडे जेव्हा मी स्क्रिप्टचं फायनल वाचन करायला गेलो तेव्हा असं बुक बाइंडिंग हार्ड कव्हर, काळं असं मोठंच्या मोठं काळ्या रंगाचं कव्हर होतं. कट्यार काळजात गुंतली, डिरेक्टर सुबोध भावे, रायटर प्रकाश कपाडिया, असं बाइंड असलेलं स्क्रिप्ट होतं. आतमध्ये असं स्वच्छ लिहिलेलं. तर मी आधी स्क्रिप्ट ते बघूनच त्याच्या प्रेमात पडलो. म्हणलं ही म्हणजे आमच्या सिनेमाकडे आम्ही असं कधी बघतच नाही ना. मराठी सिनेमा चालत नाही, मराठी सिनेमा लोकांपर्यंत पोचत नाही, मराठी सिनेमा याव नाही, मराठी सिनेमा त्याव नाही, कारण आम्ही आमच्या सिनेमाकडे असं बघतच नाही ना.
असं आम्ही प्रेझेंटच करत आम्ही नाही. प्रेझेंटच करत नाही. आमची पहिली गोष्ट असते की ह्याच्यातनं अनुदान किती मिळणार आणि ह्याला अवॉर्ड किती मिळणार. पण हे जे आहे म्हणजे ह्याच्यातनं तुझी वृत्ती कळते त्या सिनेमाकडे बघण्याची. आणि इथेच प्रकाश भाईंना मी आधी नमस्कार केला, म्हणलं सर, आणि मी ऐकायला बसलो. मग प्रकाश भाईंनी ते पूर्ण कचकच 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 वाचून दाखवलं सगळं. आणि म्हणजे जे बालगंधर्व वाचल्यानंतर, लोकमान्य वाचल्यानंतर जे झालं होतं तेच माझं स्क्रिप्ट ऐकल्यानंतर झालं की आईला, आणि माझा चेहराच पडला त्याच्यानंतर. तर प्रकाशभाई म्हटले काय झालं सुबोध, चांगलं नाही वाटलं का? म्हणलं नाही सर, स्क्रिप्ट खूपच चांगलं झालंय. त्याचंच मला टेन्शन आहे की मी माझ्या निर्मात्यांना सांगितले की मी 1 कोटीमध्ये हा सिनेमा बसवी. आता मुद्दा असा आहे की हे जे तुम्ही काय लिहिलंयत ना, हे 1 कोटीत नाही बसू शकत. आणि 1 कोटीपेक्षा मला वेगळे पैसे कसे मिळतील ह्या टेन्शन मध्ये मी आता आहे की हे सगळं कसं बसू मी 1 कोटीमध्ये. ते म्हटलं नाही बैठ जाएगा. म्हटलं सर आपको अंदाजा नहीं है, नहीं बैठेगा. तो फिर कितना लगेगा इसको. म्हटलं सर हे जे सगळं आहे, आता एक सीन त्यांनी असा लिहिला होता की विश्रामपूरमध्ये 2 गायकांमधला फरक. तर एक सीन त्यांनी असा लिहिला होता मॉन्टाज मधला की खानसाहेब एका अत्यंत बंदिस्त अशा खोलीमध्ये गात बसले. कट टू आपण आता हा घाट डोळ्यासमोर आणा, आपल्या होळकरांचा घाट, नर्मदेचा किनाराचा घाट. म्हणजे काय नाव त्या गावाचं, ओके, तर नर्मदेचा घाट. तो नर्मदेचा घाट डोळ्यासमोर आणा, त्याच्यावरती अहिल्याबाईंनी बांधलेल्या विस्तीर्ण घाट, जसा अनेक चित्रपटातून आपण पाहिलाय, असा ह्यूज घाट आहे आणि असा मोठाच्या मोठा घाट आहे. तर त्या घाटावर त्या पाण्याच्या मध्यभागी असे तराफे आहेत 40-50 लाकडाचे, आणि त्या तराफ्यांवरती 50 शिष्य बसलेत हातात तानपुरा घेऊन पंडितजींचा, आणि मध्यभागी पंडितजी आहेत आणि त्याच्यावर ते गात आहेत आणि शिष्यांची तालीम तिथे चालली आहे. ओ बापरे. म्हणजे हे दृश्य म्हणून तुला भयंकर सुखावणार आहे. हे दृश्य म्हणून तुला याची श्रीमंती कळते की हे जेव्हा मोठ्या पडद्यावरती येईल आणि असं जेव्हा ऐकायला मिळेल तेव्हा ते काय होईल. पण हे बसवणार कसं, 1 कोटीमध्ये कसं बसवणार. एक सीन त्यांनी असा लिहिला होता जो आम्ही काढला त्याच्यातनं की पंडितजींचं गाण्याचं सामर्थ्य, म्हणजे हा सीन होतो, सदाशिवला काजव्यांचा सीन होतो, आणि मग त्याच्या आजोबांना दम्याचा त्रास व्हायला लागतो. तर पळत पळत सदाशिव आणि हे उमा धावपळ करतायत, औषध आणायला वैद्यांकडे जात आहेत. तोपर्यंत पंडितजी येतात आणि ते म्हणतात की थांब, मी यांना शांत करतो. तर सदाशिव त्यांना म्हणतो आता तुम्ही काही सांगायला लागलात, एकदा काजवे दिलेत म्हणून. आता तुम्ही काही सांगायला लागलात, आता एकदा तुम्ही काजवे दिलेत, आता मी तुमचं ऐकायचं का? ते म्हणतो नाही राजा, मी खरंच त्यांना शांत करू शकतो. म्हणून हसतो सदाशिव, आणि ते आजोबांच्या दोन्ही खांद्यांना असं धरतात आणि ते रागदारीतली बंदिश तिथे गातात, आणि त्यांचा दमा हळूहळू शांत होतो आणि त्यांना शांत झोप लागते. आता सदाशिव हे पण बघतो, त्याला कळतं की चायला देवालयामध्ये दिवा नाही तर काजवे पकडायला सुद्धा गाणं मदतीला येतं, आणि माणसाला एका आजारातनं शांत करायला, बरं करायला सुद्धा गाणंच मदतीला येतं. आणि हे त्याच्या डोक्यावर आता हळूहळू बसत चाललंय. सो हे सीन्स प्रकाशभाईने लिहिले होते रे. आता ह्या सीन्सला तुला न्याय तर द्यायला पाहिजे, बरोबर. हे व्हिज्युअली. आणि प्रकाशभाई जेव्हा वाचतात, प्रकाशभाई जेव्हा नॅरेट करतात ना, तर मी तुला खोटं नाही सांगत, हा सिनेमा बनवण्याच्या ऐवजी मी प्रकाशभाईंचं नॅरेशन शूट करून लावलं असतं ना पडद्यावरती, तरी ते चाललं असतं. वाह वाह वाह, क्या बात है. सुनिए प्रकाश भाई, हॅट्स ऑफ नॅरेशन करा. हो ना. हॅट्स ऑफ म्हणजे मी असं नॅरेशनच ऐकलं नाहीये. म्हणजे आमच्या सिनेमाची सुरुवात होत होती आजच्या काळामध्ये, जिथे एक नगरच्या नगर खाली गेलाय आणि त्याच्या तळघरातनं शोध चालू आहे, आणि त्या शोध चालू असताना आपण खाली जातो आणि त्याच्यात आपल्याला ती कट्यार
सापडते आणि त्याच्यातनं ते विश्रामपूरचं नगर आणि ते सगळी गोष्ट उलगडते. अर्थात ते आपण काढलं कारण ते कोटीमध्ये बसूच शकत नाही. काही उत्खनन वगैरे काही 1 कोटीमध्ये बसू शकत नाही. पण प्रकाशभाई जेव्हा नॅरेट करतात ना, तेव्हा ते ज्या पद्धतीने ती गोष्ट सांगतात, ज्या पद्धतीने हे सीन्स जे सांगतात, ज्या पद्धतीने ते छोटे छोटे प्रसंग, छोट्या छोट्या गोष्टी जसे फुलवून सांगतात, म्हणजे मी तुला सांगितलं ना, त्यांच्याकडनं नॅरेशनचा अनुभव यावा म्हणून मी त्यांना कितीतरी वेळा छळलेला आहे, खूप वेळ छळलेला आहे. पण आणि माझी ही म्हणजे हा लेखकाचा मान आहे की मी अजूनही सांगतो की दिग्दर्शक म्हणून मी चित्रपट करण्यात कमी पडलो असेल, पण प्रकाशभाईंचं नॅरेशन जरी शूट करून लावलं ना तरी ते तितकंच चालेल. इतकं सुंदर नॅरेट करतात कारण मुळात ते उत्तम लिहितात. वा वा वा. आणि मग इकडे सायमल्टेनियसली स्क्रिप्ट जसं पूर्ण झालं तसा आता तो अख्खाच्या अख्खा पट डोळ्यासमोर आला, कॅरेक्टरचा आला, सीन्सचा आला. आणि आता मला त्याच्यात लक्षात आलं की आता मोहन आगाशे याच्यात जाणार नाहीत कारण ऍक्टिंगचा मुद्दा नाही आहे, वयाचा मुद्दा आहे. याच्यात मला असा माणूस पाहिजे जो मला 40-45 पण वाटू शकेल आणि जो मला 60-65 पण वाटेल. मला आधी डोक्यात 60-65चाच खानसाहेब असल्यामुळे मी मोहन काकांना विचारलं होतं, पण आता ह्याच्यात मोहन काका कुठेच बसत नव्हते. त्यामुळे मला त्यांना डोक्यातनं मोहन काका आधी मला काढायला लागले, विक्रम काका काढायला लागले. आणि मग मी नव्याने शोध चालू केला. मग ती वेगवेगळी नावं माझ्या डोक्यात येत गेली कारण मला असं वाटलं की मी जर हा सिनेमा करतोय तर त्याचं प्रत्येक कास्टिंग हे त्याचं USP असलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये त्या कलाकाराला लोकांनी आधी कुठेच पाहिलं नाही पाहिजे. मग मी नानाचा विचार केला. मग नाना मला म्हटलं की आता काय कट्यार कोण म्युझिकल वगैरे. मग मी मुकुल शिवपुत्रला पण विचारलं खाँसाहेबसाठी. तर मुकुलदादा म्हणलं की अरे म्हणजे तुझा मी थोडक्यात त्याला असं मला म्हणायचं होतं की तुझा वेळ जात नाही म्हणून तुम्हाला फोन करतोयस का. मी म्हटलं नाही मुकुल दादा, मला असं वाटलं की म्हणजे तू गायक आहेस तर तू जर खाँसाहेब केलास तर ते गाणं असं खरं वाटेल ना, म्हणजे तू गातोयस तर वगैरे वगैरे. तर तो म्हटलं नाही रे, हे अभिनय एक वेगळं आहे वगैरे. ठीक आहे, तुझा निर्णय असतो. मग मुकुल शिवपुत्र नाही, नाना पाटेकर नाही, मग आता कोण. मग मी म्हणलं की आता आपण रजनीकांतला विचारायला काय हरकत आहे. आणि मी खूप प्रयत्न केला रजनीकांतपर्यंत पोहोचण्याचा, पण ते काही घडलं नाही. मग कमल हासनचा विचार केला. कमलजींबरोबर शंकरजींनी मीटिंगसुद्धा फिक्स केली माझी, पण मीच गेलो नाही कारण तेव्हा कमलजींचं शूटिंग ॲज अ डिरेक्टर म्हणून सुरू होणार होतं. आणि मी विचार केला की त्यांचं जर शूटिंगमध्ये आलं तर त्यांच्या तारखा ॲडजस्ट करणं मला म्हणजे निर्माता म्हणूनच मला परवडणार नाही आहे की इतक्या दिवसांचा मी स्टे नाही होऊ शकत. मग ते नाव गेलं. मग आशुतोष गोवारीकरला विचारलं. आशुतोष गोवारीकरला स्क्रिप्ट ऐकवलं, त्याला ते खूप आवडलं. प्रकाशभाईंनीच त्याला नॅरेट केलं. पण नंतर त्याचं मोहनजोदारो सुरू होणार होतं, त्यामुळे तो डिरेक्टर म्हणून त्याच्यात अडकला. मग सचिन खेडेकरला विचारलं. सचिनचं पण कुठलं तरी शूटिंग सुरू होणार होतं, त्यामुळे तो पण अडकला आणि मला सापडतच नव्हता. मग बमन इराणीला विचारलं. बमन इराणीला मी नॅरेट केलं, पण बमन इराणी म्हणला मला मराठी फार अवघड जाईल करणं, म्हणजे तू हिंदीमध्ये करणार असशील तर. मी म्हटलं हिंदीमध्ये 101% नाही करायचं, मला मराठीतच करायचं. मग बमन नाही म्हणाला. मग कोण मग नवाजुद्दीन सिद्दीकीला विचारलं. नवाजुद्दीन सिद्दीकी ऑफिसमध्ये आला, त्याला गोष्ट नॅरेट केली, त्याला भयंकर कॅरेक्टर आवडलं, पण त्याचा शूटिंगच्या तारखा आणि आमच्या शूटिंगच्या तारखा अशा कुठेच मॅच होत नव्हत्या कारण तो पुढचा जवळजवळ वर्षभर अडकला होता. मग नवाजुद्दीन सिद्दीकी गेला आणि तोपर्यंतच्या माझ्या खाँसाहेबमध्ये ना एक उग्रपणा होता. म्हणजे शक्यतो थोडासा रफ चेहरा असलेला मी खाँसाहेब बघत होतो. सचिनजींचं नाव खूप वेळा येऊन गेलं होतं डोक्यात, पण नाही रे सचिनजी खूप गोड दिसतात म्हणून मी ते मागे टाकलं होतं की नको सचिनजी ते खूप गोड दिसतात, मला असा उग्र चेहऱ्यांचा हवा होता. मग फायनली ओमशी बोलत असताना ओम म्हणला अरे बावळ्या तू विचारत का नाही त्यांना एकदा, ते गायक पण आहेत ना. म्हटलं हो गायक आहेतच, पण अरे ते म्हटलं ह्या चेहऱ्यांमध्ये ते कुठे बसतात मला सांग. हे चेहरे बघ ना मी कुठले कुठले काढले, त्याच्यात ते कसे जातील. तो म्हणला विचारून बघ. फोन केला त्याला, म्हटलं सर असं असं आहे तर तुम्ही कराल का हा साहेब. ते म्हणले ऐकव. त्यांना गोष्ट ऐकवली. ते म्हणले की मी कसा दिसेन याच्यात.
म्हटलं विक्रम गायकवाड आहेत, त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका, मला विक्रमवरती कॉन्फिडन्स आहे. मग विक्रमने इंग्लिश दिवशी जाऊन त्यांचा सगळा गेटअप वगैरे केला आणि मग ते स्वतःच लहान मुलासारखे खुश झाले. मग बाय द टाइम पंडितजी कोण त्याचा शोध चालू होता, तर आधी प्रशांत दामले आला, अशी खूप लोक पंडितजीसाठी येऊन गेली. मग अगेन तोच विचार मनात आला की पंडितजी मला ऍक्टर नको होता, पंडितजी मला गायक हवा होता किंवा गाण्याची समज असलेला हवा होता, की त्याचं गाणं खोटं नाही वाटलं पाहिजे पडद्यावरती, म्हणजे अभिनय करून गातोय असं नाही वाटलं पाहिजे. तो जर अभिनय करून गायला लागला ना तर पंडितजींचं सच्चाईच माझी कॅरेक्टर म्हणूनची सच्चाई करेक्ट. आणि ती जर डिस्टर्ब झाली ना तर मला प्रकाशभाईंनी लिहिलेला पंडितजी उभा करायचा आहे ना, मला अभिनेता जो गाण्याचा अभिनय करत करत गातोय वगैरे असं मला पंडितजी नको आहे. असं मला हवंय की ज्याच्या अंगातनं गाणं भिनलंय. आणि मग एक दिवशी मी शंकरजीने म्हटलं, सर आप क्यों नहीं करते पंडित जी? हसले जोरात. मला म्हटले आज आपको बहुत टाइम आहे. म्हटलं नाही सर, क्यों आप मेरा मजाक कर रहे हो. म्हटलं नाही सर, मी खरंच सांगतो, तुम्ही का नाही करत पंडितजी? मी आता इतके दिवस तुम्हाला रोज बघतोय, तुमच्यात आणि पंडितजी मध्ये कपडे सोडले तर काही फरक नाहीये, तुम्ही तसेच आहात. नाही आप मेरा मजाक कर रहे हो. म्हटलं नाही सर, मी खरंच सांगतो, आणि तुम्हाला काहीच करायचं नाहीये, तुम्हाला फक्त कपडे बदलायचे. हो, त्यांच्या डोळ्यातलं प्रामाणिकपणा, तुमच्या डोळ्यातली सच्चाई मी कुठल्या ऍक्टर मध्ये आणू मला सांगा. आणि सच्चाई अशी जर अभिनय करून येत असती तर म्हणलं सगळेच झाले असते ना पंडितजी, तसं होत नाही. म्हटलं तर तुम्ही खरंच करा. नाही वो छोड दो. मी पण डोक्यातनं काढलं. मग रात्री मला फोन आला उशिरा. मला म्हटलं अच्छा दुपारी तुम्ही म्हणत होतात, तुम्ही खरंच म्हणत होतात ते गंमत करत होतात? म्हटलं नाही सर, मी खरंच सांगत होतो. अच्छा सच में कर सकता हूं मैं? मतलब क्यों नहीं कर सकते सर, सुर तो है ना, वो यहाँ लगाना है वहां लगाना है. अच्छा तो क्या करेंगे हम? मतलब कुछ नहीं सर, हम लोग पहले आपकी टेस्ट लेंगे. टेस्ट इसलिए लेंगे क्योंकि आपको कॉन्फिडन्स आहे, मला कॉन्फिडन्स आहेच आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स येण्यासाठी म्हणून आपण तुमची लुक टेस्ट करूया. ते म्हणले ठीक आहे. मग लुक टेस्टची तारीख ठरली इथेच पार्ल्यात टिळक मंदिरमध्ये. आणि मग ते स्टुडिओतनं आले, विक्रम गायकवाडने त्यांना मेकअप वगैरे केला. ते लहान मुलगा गॅदरिंगला कसे खुश होतो कपडे घालून वगैरे वगैरे, तसे खुश झाले होते. आणि त्यांना ते सगळे पंडितजींची पगडी मिशी वगैरे लावली. आणि मग म्हणलं आता 2 सीन दिले त्यांना मी, आणि गाणं तर त्यांनी भीमसेनजींचं अभंग म्हणला एक, आणि सीन, आणि मग लँग्वेजला अडायला लागले. तर म्हणलं सर ही तुमच्यासाठी लुक टेस्ट आहे. तुम्ही आता तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळी, मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी कुठल्याही भाषेत पंडितजी म्हणलात ना, मला प्रॉब्लेम नाही. हे शूटिंग नाही आहे, ही लुक टेस्ट तुमच्यासाठी आहे. मग ते खुश झाले. मग ते आणि ताई पण होते, संगीताताई पण, त्यांचे मिसेस पण होत्या, तर त्यांचा कॉन्फिडन्स आला. मग आता गाण्याचं शंकरजी इतके विस्तृत पसरलेले आहेत भारतभर की त्याच्यातनं त्यांना आणणं आणि त्यांना म्युझिकसाठी बसवणं ही एक कसरत आहे. आणि मी पण काम करतच होतो ना, म्हणजे माझं असं नव्हतं की मी काम थांबून हे सगळं करत होतो. त्यामुळे आमच्या फोनाफोनी व्हायच्या, मग चलो अभी आ जाओ, अभी मैं हूँ स्टुडिओ में. मग आम्ही तिथनं वरात आमची निघून स्टुडिओत जाऊन बँडाला धडकायची, देखो ये मैंने बनाया, मग ते काहीतरी ऐकायचंय. तर पहिलं गाण्याचं आमचं रेकॉर्डिंग करायचं ठरलं. आम्ही गेलो आणि सूर म्हणजे गणपतीचं गाणं पहिलं जे आहे ते, तर पहिलं गाणं करायचं ठरलं. आम्ही गेलो आणि ते म्हणले हे मी केलं, तुम्ही ऐका. आणि मग त्यांनी ते ऐकवलं. हंसध्वनी रागातलं होतं, अप्रतिम गाणं बांधलं होतं. पण तेव्हा मी कुमार गंधर्वांचं नंद आणि भूपराग गेले काही दिवस ऐकत होतो, आणि तो माझ्या इतका डोक्यात होता नंद आणि भूपराग, आणि मी त्याच्या बाहेरच जात नव्हतो. तर मी म्हटलं शंकरजी हे फार सुंदर आहे. आता ते माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत, वयानी, अनुभवानी, कर्तृत्वानी, सर्वार्थाने. तर पण डिरेक्टर मी आहे ना, तर मला तर सांगता आलं पाहिजे त्यांना की आवडलं किंवा नाही आवडलं किंवा काय हवंय काय नाही. तर मी म्हटलं सर हे गाणं सुंदरच आहे, पण म्हटलं ना कुमार गंधर्वांचा नंद आणि भूपराग खूप दिवस माझ्या डोक्यात आहे, आणि मला असं वाटतं की त्या नंद आणि भूपमध्ये जो लगाव आहे ना, जी ओढ आहे, तर ती मला ह्या गाण्यात दिसते आणि ती मला ह्या रागात दिसत नाही आहे हंसध्वनीमध्ये. तर तुम्ही नंद आणि भूपमध्ये बसू शकाल का गाणं हे? तर मला असं वाटलं, तर ते म्हणले तू कोण मला सांगणार? तर ते म्हणले हां करते ना, क्यों नाही, 10 मिनिट. बसले त्यांच्या कीबोर्डवर जाऊन आणि गेलं. हां अब सुनिये. आणि तेव्हा शब्द नव्हते. मग ती सूरनिरागसची चाल त्याने मला ऐकवली आणि ती झाली. आणि मग सायमल्टेनियसली आमच्या म्युझिकच्या सेटिंग सुरू झाल्या, आणि म्युझिकच्या सेटिंगला शंकरजी वाटेल ते शब्द घालून, काही कुठलेही मराठी शब्द घालून करायचे. मग मी
आता ही डायरी मी मुद्दामून आणली आहे गंमत म्हणून. ही लाल डायरी, हे जर शंकरजी बघत असतील आणि वैभव चिंचाळकर बघत असेल तर त्यांना ह्या लाल डायरीचं महत्त्व कळेल. ही लाल डायरी आहे कट्यारच्या संपूर्ण प्रोसेसचं साक्षीदार. 2013ची डायरी आहे आणि 2014ला आम्ही शूटिंग केलं, 2012ला कट्यार करायचं ठरलं आणि 2013 अख्खा आमचा जो प्री प्रोडक्शनमध्ये गेला, ज्याच्यात गाणी ठरत होती, सगळ्या गोष्टी ठरत होत्या, त्या काळातली ही डायरी आहे. आणि याच्यामध्ये ते जे शंकरजी वेगवेगळे कंपोजिशन्स करायचे ते वाटेल ते शब्द त्याच्यात घालून म्हणायचे. तर मी त्यांना सांगायचो थांबा मला मी लिहायचा प्रयत्न करतो. आणि मग त्यातली बरीचशी गाणी मी त्याच्यामध्ये लिहिली होती त्यांच्या चालीवरती. त्यातले गंमत म्हणून तुम्हाला शब्द हे अख्खाच्या अख्खा मी स्वतः एक स्क्रीन प्ले केला होता यांच्यावर, प्रकाश भाईंवरती. जेव्हा बजेटमध्ये बसवायचं ठरवलं त्याच्यानंतर मी अख्खाच्या अख्खा पुन्हा एक स्क्रीन प्ले केला, हा प्रकाश भाईंना ऐकवला मी. हे असे सगळे, हे डायरी ही त्याचा सगळ्या पापांचा साक्षीदार आहे. ओके. तर हे जे गाणं आहे मनमंदिरा, तर हे मनमंदिराचे वेगवेगळे, हे पहिलं मी लिहिलेलं गाणं. आकाशीच्या चांदण्या आल्या तुझ्या अवकाशा, रात्र सरो दुःखाची सुख आणेल चांदवा आकाशीच्या, हे मी लिहिलंय चालीवरती. नभ इवले बालपणी भाव सुकुमार दाटले मनी, सप्तसुरांचा करून झुला मिठीत घे आभाळा, लय श्वासाची ताल हृदयाचा, गीत हे रे राजसा, ते वाडेवाराचे काय. तर हे गाणं त्यांच्या म्हणजे मनमंदिराचं पहिलं कंपोजिशन केलं तेव्हा हे गाणं लिहिलं. त्याच्यानंतर जेव्हा मनमंदिर केलं तेव्हा ते गाणं उत्तम झालं. म्हणजे आज तर मनमंदिरा हे सगळ्यात ऐकलं गेलेलं गाणं आहे. आणि लहान मुलं कितीतरी अशी आहेत की जी परदेशात राहतात, पण त्या प्रत्येकाचे मला त्या काळात व्हिडिओ आणि पोस्ट आल्या होत्या की त्यांच्या आया मला पाठवायच्या की स्वित्झर्लंडमध्ये राहणारा किंवा झुरिकमध्ये राहणारा एखादा लहान मुलगा खिडकीत बसायचा संध्याकाळी आणि मनमंदिरा गायचा, कारण त्याला खरंच असं वाटायचं की ते गायल्यानंतर काजवे येतील. वा वा. तर त्याच मनमंदिराच्या कंपोजिशनला एक ऑप्शनल कंपोजिशन आम्ही ठेवायचं ठरलं होतं की आम्ही असा विचार केला की मनमंदिरा हे खूप गायकी अंगाचं झालं आहे की शंकरजी ज्या पद्धतीने ते गाणं म्हटले की ते खूप म्हणजे अवघड नाही, पण ते असं गायकी अंगाचं आहे. तर एक साधं सोपं वाटणार म्हणून यमन रागामध्ये त्यांनी हे गाणं अजून एक बांधलं होतं. गाणे हे पाण्याचे या, फुलांचे या, ताऱ्यांचे या, एक रूप झाले. गाणे हे शंकराच्या पिंडीवरी सुरांचे या, बेल फूल झाले. तर ही गाणे हे जसे चांदणे या धरती तुझे असणे, सृष्टी ही खेळ लय ताल होऊनी, हो सवंगडी तुझा सूर घेऊनी. आणि त्या पद्धतीचं गाणं एक अतिशय सोपं असावं, म्हणजे लहान मुलाला बडबड गीत आहे तसं गाणं असावं, असाही एक ऑप्शन आम्ही रेकॉर्ड करून ठेवला होता. तर त्याचे पण हे शब्द लिहिले होते. आणि म्हणजे ही डायरी फार अमूल्य आहे आणि याच्यात फार मजा आहे. म्हणजे हे सगळं आठवलं की सगळा वेळेपणा आठवतो. आणि हे गाणं आहे की शंकराचं जेव्हा त्यातलं गाणं भोला भंडारी गायचं ठरलं होतं, तर तोपर्यंत आमचा काय झालं होतं, स्वानंद किरकिरे सगळी गाणी लिहिणार होता आणि स्वानंद पण इतका बिझी होता की तो हातालाच लागेना. मग आता स्वानंद येत नाही तोपर्यंत आपण
किमान काहीतरी लिहावी आणि मग स्वानंदला द्यावी हा विचार करून की गाणं कसं पाहिजे भोला भंडारीचं. तर शिवा, महेश्वर, पिनाकीन, शशी, शंपर, कापूरचे, विष्णू वल्लभ, भक्तवत्सलय, सामप्रिया, विश्वेश्वराय, प्रजापती, शुद्ध अशी शंकराची नावं आम्ही काढायला सुरुवात केली होती की यातलं कुठलं तरी नावं 2-4 वापरून ते गाणं बनवायचं वगैरे वगैरे. नंतर हे एक नंतर एक त्याच्यात आम्ही एक ठुमरी केली होती, जी ठुमरी उमा, सदाशिव आणि झरीना या तिघांच्या जेव्हा जेव्हा सदाशिव खाँसाहेबांचा गुलाम बनून हवेलीत जातो आणि त्याच्यानंतर ही बंदिश असणार होती की ज्याच्यात ह्या तिघांच्या, तर त्याचेही शब्द मी लिहिले होते की न कळता कधी गुंतले भान माझे न माझ्या मना, प्रीत खरी ही रीत निळारी, शब्द ओठी अबोल गाणी, न कळता कधी गुंतले भान माझे न माझ्या. तर ही आम्ही त्याची चाल बांधून कंपोज करून, पण त्यातलं काही भाग आम्ही शूट पण केला होता, पण फायनली तो अख्खा ट्रॅकच म्हणजे तो ट्रायंगल, लव्ह ट्रायंगलच आम्ही काढायचं ठरवलं, त्यामुळे त्याच्यातला तो भाग गेला. आणि मग त्याचे आकाशीच्या चांदण्या म्हणजे मनमंदिराचे जितके व्हर्जन झाले तितके कुठल्याच गाण्याचे झाले नाहीत. म्हणजे एक आकाशीच्या चांदण्याने झालं, एक अंतरीच्या आकाशा विश्वाची या संपदा, शरज तुझा शोधिता बरसेला हा चांदवा, असं काही म्हणजे जे जे सुचेल. त्याच्यानंतर ते जे मनमंदिर होतं त्यातलं अजून एक कडवं आहे, जे कडवं जेव्हा मोठा सदाशिव उमाला भेटायला किंवा त्याला कळतं उमा तिथे धर्मशाळेत राहते आणि तो तिला भेटायला येतो आणि पुन्हा एकदा तो गाणं गातो, सरगम गातो आणि तेव्हा काजवे येतात आणि त्या काजव्यांमुळे उमाला ओळख पटते की हा सदाशिव आणि ते धावत धावत खाली येते. तो जो सीन आहे तर तिथे ते आहे, दिन थकले काळोखी आठवणींची गठ्ठ मिठी, दिशा हरवता वाट सरू अज्ञाताचे दिसता ऋतू, एक किरण तो क्षितिजाचा भेट तेथे गगनधरा बरसेला हा चांदवा. तर हे कडवं मी लिहिलंय आणि जे तसं तसं त्याच्यात ठेवलंय. बाकी सगळी गाणी मी लिहिलेली त्याच्यातनं काढलेत. आणि हे जे गाणं आहे दिल की तपिश, तर दिल की तपिश पण आधी मराठीत लिहिलं होतं आणि ती बंदिश मराठी होती आधी. भिजले रे रंगात हे माधवा, मन माझे भिजले रे रंगात हे माधवा, रमले गमले रमले गमले नजले, अधीर झाले मन हे असं ते मराठी पण त्याची बंदिश लिहिली होती. आणि मग समीर सामंत, आणि मला असं वाटतं की नंतर मी माझी गाणी ठेवली नाहीत, कारण मुळात मी काही कवी नाही आणि गीतकार नाही. मी ते तात्पुरती शंकरजींना त्या क्षणी काहीतरी एक शब्द असावेत म्हणून लिहिलेली गाणी होती. पण नंतर मंदारने लिहिलेलं मंदिरा इतकं सुंदर गाणं मंदारने लिहिलेलं आहे. आणि एक पंडितजी नुसतं गाणं म्हणणार नाहीत, तर त्याच्यातनं एक फिलॉसॉफी पण पंडितजी सांगतील जी कदाचित आत्ता त्याला कळणार नाही की तळहाताच्या रेषांवरती सहज सुख हो की तुम्ही. त्यामुळे फक्त तळहाताच्या रेषांवरनं कोणाला सुख मिळत नाही, तर त्याच्यासाठी कष्ट घालायला लागतात. आणि तुझ्या आतमध्ये मनात जर तू बघितलंस तर त्या मनमंदिरातच आहेस तू, तर त्याच्याप्रमाणे तू झेप घे, असं ते फार सुंदर फिलॉसॉफी त्यांनी होती. आणि नंतर समीर सामंत हा आम्हाला सापडलेला एक हिरा आहे असं आम्हाला वाटतं. कारण पहिलं त्याच्याकडे गाणं आम्ही दिलं होतं, आय थिंक दिल की तपिश त्याच्याकडे दिलं होतं. आणि दिल की तपिश त्यांनी ज्या पद्धतीने लिहिलं त्याच्यावरनं त्याच्याकडे सगळीच गाणी दिली गेली. मग ती कव्वाली पण त्यांनी लिहिली. मग क्लायमॅक्सचं गाणं, आता हे जे क्लायमॅक्सचं गाणं आहे, आता ही गंमत बघा, हे साधारणपणे आम्ही एक रफ असं खूप स्केड्यूल करायचो. 22 फेब्रुवारीला आमचं शूटिंग सुरू झालं 2014. तर कुठलं लोकेशन, हवेली म्हणजे ही खाँसाहेबांची हवेली. मग हे गणपतीचं गाणं, मग हे छंद, मग खिद्रापूर म्हणजे ते भोला भंडारी, मग हा दरबार म्हणजे जो विश्रामपूरचा दरबार दाखवला होता तो, मग धर्मशाळा. हे असं अशी खूप स्केड्यूल आमची ठरायची आणि ती रोज बदलायची, कारण रोज आम्हाला काहीतरी नवीन प्रॉब्लेम कळायचे. मग एक डिझाईन त्याचं की हॉल कसा असेल, खाँसाहेबचं सिटिंग कुठे असेल, कोण कुठे बसला असेल. आणि मग असं अनंत काम, म्हणजे ही डायरी आमचा एक खूप अनमोल असा ठेवा आहे आणि याच्यामध्ये इतकं सगळं भरलं आहे. पण तो सगळ्या शूटिंगचा प्रोसेसमधला आणि त्याच्यातला आनंददायी भाग हा होता की
प्रत्येक जण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेलं, मग ते शंकरजी असतील, सचिनजी असतील, प्रकाशभाई असतील, आमचा अनमोल भावे असेल, वैभव असेल, प्रसाद सुतार असेल, आशू आणि अपू आमचे एडिटर असतील, संतोष फुटाणे आमचा आर्ट डिरेक्टर असेल, सुधीर पलसाने आमचा सिनेमॅटोग्राफर असेल, तर हे सगळेजण, फडतरे आमचे निर्माते, रत्नकांत जगताप आमचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, हे सगळेजण त्याच्याशी इतके कनेक्ट झाले होते किंवा तो सिनेमा प्रत्येकाला आपला वाटत होता. असं वाटत नव्हतं की हा त्याचं डिरेक्शन करतोय त्यामुळे ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आता मी फक्त त्यांनी सांगितलेलं काम करणार, असं न होता हा सिनेमा आपला पण आहे. सो ती ओनरशिप जेव्हा आपल्याकडे एखाद्या कलाकृतीची येते ना, आणि ती ओनरशिप येणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ती ओनरशिप आली की ते तू तुझं मानतोस, आणि एकदा तू तुझं मानलंस ना की तू त्याच्यात 100% सुद्धा जास्त देतोस. आणि माझं क्रेडिट या सिनेमातलं एकच असेल की हा सिनेमा मी प्रत्येकाला त्याचा वाटायला लावला किंवा त्याचा करून टाकला. आणि डिरेक्शनमधलं मला काही येत नव्हतं, त्यामुळे मी प्रत्येकाला विचारून करायचो, प्रत्येकाला विचारायचो की आता ह्याच्यानंतर काय, आता काय करायचं. तर ते माझं सतत तो एक प्रश्न असायचा. पण मला असं वाटतं की सुधीर असेल किंवा वैभव असेल किंवा निशांत असेल, माझी सगळी डिरेक्शनची टीम, सुधीरची टीम, आणि सुधीरचं काम, सुधीर पलसानेचं सिनेमॅटोग्राफर म्हणूनचं काम इतकं अफलातून आहे. मला असं वाटतं की सुधीरमुळे मला खऱ्या अर्थाने सिनेमा, इतकी वर्ष काम केल्यानंतर मी सिनेमाला पहिल्यांदा जवळनं बघितलं. म्हणजे आजपर्यंत फक्त अभिनेता म्हणून काम करत असताना माझं शूटिंग झालं, डबिंग झालं की माझा संबंध संपायचा. पण कट्यारमधली अशी एकही गोष्ट नाहीये जी मी ठरवलेली नाहीये. म्हणजे त्याच्या स्क्रिप्ट लेवलपासनं ते त्याच्या अंतिम झी टॉकीजला बरोबर येण्यापासून ते त्याच्या रिलीजपर्यंत, त्यातली गाणी कुठली असतील, कलाकार कुठले असतील, लोकेशन कुठलं असेल, या सगळ्या गोष्टी मी माझ्या बुद्धीने ठरवल्या आहेत. आणि मला असं वाटतं की त्या जर, आणि त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन की हे फसलं तरी ते माझं आहे. मला त्याला कुठेही, बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा फसतं ना तेव्हा लोक त्याला डिस्कार्ड करतात. म्हणजे एखादं व्यंग असलेलं मूल झाल्यानंतर जसं त्याला डिस्कार्ड करतील ना, तसं ते डिस्कार्ड करतात त्या मुलाला. तर मला असं वाटतं तुम्हाला ते व्यंग असो कसंही असो, ते मूल तुमचं आहे आणि तुम्ही त्याची ओनरशिप शेवटपर्यंत घेतली पाहिजे. आणि तेच फिल्मच्या बाबतीत तुम्ही केलं पाहिजे, त्याच्याबरोबर राहायला पाहिजे तुम्ही, कारण ती फिल्म तुमची आहे, ते अख्खं तुम्ही उभं केलं आहे. आणि तो फील, म्हणजे आम्ही जेव्हा पहिलं माझं शेड्यूल आम्ही केलं सासवडला, लहान मुलगा सदाशिव आणि पंडितजी, तर शंकरजी जेव्हा आले तेव्हा पहिला दिवस होता की एक मोठा हिंदीतला संगीतकार, आणि व्हॅनिटी अशी थोडी त्या मंदिराची अशी वरती होती आणि मंदिरामध्ये आम्ही सगळे होतो. तर शंकरजींना म्हटलं, सर व्हॅनिटी जा आणि कपडे बदलून या. ते म्हणले जे क्या इधर कपडे. तर तिथेच देवळातच त्यांनी कपडे बदलले, मग ते व्हॅनिटीत गेलेच नाही, ती व्हॅनिटी तशीच होती. म्हणजे इतके ते आपलंसं करून टाकतात सगळ्यांना सेटवरती आल्यानंतर. आणि आम्ही तिथनं पॅकअप झाल्यानंतर आमचं हॉटेल भोरला होतं आणि आमचं शेवटचं गाणं ठरत नव्हतं. 2 गाणी आमची ठरत नव्हती. एक तर रागमाला कुठे बसवायची आणि ती रागमाला कशी बसवायची हे ठरत नव्हतं, आणि क्लायमॅक्सचं गाणं ठरत नव्हतं. म्हणजे नाटकातलं क्लायमॅक्सचं गाणं कुठलं, सुरत पिया कीच क्लायमॅक्सला असावं असं होतं. आणि त्याच्यावर शंकरजींचं म्हणणं वेगळं होतं. ते म्हणणं की त्याच्यापेक्षा अजून वरती नेणारा क्लायमॅक्स काहीतरी असला पाहिजे, आणि ते कुठलं ते ठरत नव्हतं. आणि आम्ही पॅकअप करून आलो, मग जेवता जेवता गप्पा मारत बसलो. मग ते गाणं कसं असावं, मग त्या बैठकीत आधी रागमाला कशी असावी हे ठरलं, मग रागमालेचं ठरलं, मग त्याच्यातच असं ठरलं की नको रागमाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7ची शिफ्ट होती आणि आमचं हे डिस्कशन रात्री 11, 11:30 वाजता चालू आहे. नाही मग रागमाला नको, आपण रागमाला नक्की रागमाला काढायची. मग रागमाला काढायचा निर्णय घेतला. मग आता क्लायमॅक्स, मग आम्ही गप्पा मारता बोलत पार्किंगमध्ये आलो, तिथे गाडीच्या टपावर बसलो. तोपर्यंत पहाटेचे 12:30 वाजले होते. 12:30 वाजता आम्ही क्लायमॅक्सच्या गाण्याविषयी, शंकर सुमोच्या ती काय कुठली गाडी होती त्याच्या त्या बाजूला होते, मी या बाजूला होतो. मग हे करता नाही याचा ठेका असं नाही पाहिजे, असं पाहिजे करत गाडीच्या बॉनेटवरती ठरलेलं क्लायमॅक्स सॉन्ग आहे अरुणी किरणी, ज्याला महेश कायला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. वा वा वा. सो गाडीच्या बॉनेटवरती शंकरजींनी हे असं तिथे वाजवून ठरलेलं गाणं आहे. जेव्हा पहाटे घड्याळात वाजले होते 2:30 ते 3, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7ची शिफ्ट होती आमची. 2:30 ते 3 वाजता रात्री ठरलेलं गाणं आहे, ज्याच्यासाठी महेश कायला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. वा वा वा. त्यामुळे हे हा सगळा प्रवास ह्या सगळ्या मित्रांबरोबरचा. आणि तेच अरुणी किरणी जेव्हा आम्ही फायनल रेकॉर्डिंगला आलो तेव्हा शंकरजींच्या असं लक्षात आलं की त्याच्यात एक मोठा रिदमचा बीट आहे की ज्याच्यावरती शब्दच आलेले नाही आहेत. म्हणून मग समीर सामंतला रात्री 12, 12:30 वाजता फोन करून बँड्राच्या स्टुडिओत बोलवण्यात आलं. मग समीरला ते शब्द ऐकवले गेले
रिदम ऐकवला गेला की हे बघ हे आणि हा रिदम कुठला, जेव्हा स्वर कट्यार काळजात घुसू दे, मग तो खासाहेब जायला लागतो, मग सदाशिव परत उठतो आणि आधीच्या लयीच्या पेक्षा जास्त लयीत पुढचं गाणं म्हणतो. तो शब्दच नव्हते, कारण ते नंतर लक्षात आलं की अरे हे आहेच की अजून हे राहिलंच आहे ना. आणि मग समीरला ते ऐकवलं तर समीर म्हणजे तो म्हटला अरे ह्याचा स्पीड किती आहे, म्हणजे हे शब्द कसे भराभरा लिहू मी आता. तो म्हणला ठीक आहे आलो मी 5 मिनिटात, म्हणून समीर बाहेर गेला. समीर जेव्हा 10 मिनिटांनी आला तेव्हा ते शब्द घेऊन आला होता समीर. 10 मिनिटात लिहिलेलं काव्य आहे समीरने. वा 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 वा. की ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं महेश कायला. म्हणजे कट्यारच्या या कितीतरी गोष्टी, नचिकेत बर्वे सारखा आमचा कॉस्ट्युम डिझायनर होता आणि मला आठवतं की तोपर्यंतचे आमचे कॉस्ट्युम म्हणजे जरा हे रंगाचे घाला, बजेटमध्ये बसतील असे असं असायचं. पण नचिकेतची मीटिंग मला आठवते ऑफिसमधली, की जेव्हा नचिकेतच्या ऑफिसमध्ये मी वैभव माझा असोसिएट, सुधीर पलसाने कारण तो कॅमेरामन होता आणि संतोष पुटाणे कारण तो आर्ट डायरेक्टर होता, आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये बसायचो. तेव्हा नचिकेत बर्वेंनी समोर असा चार्ट लावला होता. त्या चार्टवरती पहिल्या दिवसाच्या लोकेशनपासून शेवटच्या दिवसाच्या लोकेशनपर्यंत सगळ्याचे फोटो होते. प्रत्येक कॅरेक्टरचा प्रवास होता की ही कॅरेक्टर ह्या लोकेशनला आहेत, ही कॅरेक्टर ह्या लोकेशनला आहेत, ही कॅरेक्टर ह्या लोकेशनला आहेत. आणि आता रंगसंगतीप्रमाणे त्यांनी कॉस्ट्युम ठरवले होते की ह्याचा रंग ब्राऊन आहे. मग तो आर्ट डिरेक्टरला विचारायचा की हा रंग तुम्ही बदलणार आहात, मग इथे मूड काय आहे, मग ह्या मूडला हे कलर्स जातील का, अर्धी कलर्स कुठले आहेत, मग आपल्याकडे शिवण नव्हतं, मग ते कलर कुठले होते जे खोटे कलर नाही आहेत तर ते अस्सल भारतीय कलर होते, मग ह्या लोकेशनला जातील का. मग सुधीर म्हणायचं की नाही ही फ्रेमच लावणार नाही मी. असं करत 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 अख्ख्या सिनेमाचे आमचे कॉस्ट्युम ठरले. ओहो. तर हा म्हणजे काही काही लोक असतात की जी एखाद्या फिल्म स्कूलला ॲडमिशन घेतात, किंवा FTI असेल किंवा विस्लिंग वुड्स असेल किंवा भारतातलं कुठलं बाहेरचं असेल, आणि तिकडे काही लाख रुपये भरून ते पिक्चर शिकतात, सिनेमा शिकतात. मी त्यांच्यापेक्षा खूप हुशार निघालो. मी एक सिनेमा करायचा असा ठरवला की ज्याच्यात मी हे जे सगळे इतर विद्यापीठात शिकवल्या जातील अशा लायकीची लोक, शंकरजी, सुधीर पलसाने, प्रसाद सुतार, नचिकेत बर्वे, संतोष पुटाणे, विक्रम गायकवाड, या सगळ्या लोकांना त्याच्यात मी घेतलं आणि त्याचे मला पैसे मिळाले आणि त्याच्यात मला कामही करता. तर ही सगळी लोक खरंच दादा आहेत. म्हणजे विक्रम गायकवाडचा मेकअप तुम्ही बघितला तर सचिनजी असे कधीच कुठल्या पिक्चरमध्ये दिसले नाहीत, इतके अफाट या सिनेमात दिसले. किंवा अमृता खानविलकर इतक्या सिनेमांमधनं तिने काम केलंय ग्लॅमरस म्हणून, पण अमृता आणि या सगळ्या पात्रांबद्दल म्हणजे सचिनजींबद्दल मला कायम असं वाटतं की मी सचिनजींना कायम म्हणतो की सर तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही एकटं काम कधीच करत नाही. तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुमच्याबरोबर संजीव कुमार काम करतात, तुमच्याबरोबर शम्मी कपूर काम करतात, तुमच्याबरोबर आपले बच्चन साहेब नाही, आपले मराठीतले त्यांचे पहिले डिरेक्टर, हा माझा राजा परांजपे काम करतात, राजा ठाकूर काम करतात. तर ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर एकत्र काम करतात हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि खासाहेबांचा रोल मला असं वाटतं की त्यांच्यासाठीच बनवला गेला होता. इतकं वेगवेगळ्या शेड्स सचिनजींनी त्या कॅरेक्टरमध्ये आणल्या. आणि मुळात ते गायक असल्यामुळे जेव्हा ते गातात तेव्हा असं वाटतं की ते खरंच गातात. ते उर्दू आधी खासाहेब हिंदी होता, पण जेव्हा सचिनजी आले त्याच्यानंतर तो उर्दू झाला. आणि मग सचिनजींनी दिल्लीचा त्यांचा एक मित्र कोणीतरी गाठला, मग त्याच्याकडनं ते हिंदी सगळ्या लाईन्स त्यांनी उर्दू करून घेतल्या. आणि मग तो उर्दू झाल्यानंतर त्या उर्दूची गंमत पण तशीच आहे, म्हणून तो अख्खाच्या अख्खा खासाहेब उर्दूतच ठेवायचा आम्ही ठरवलं की जर त्याला येतच नाहीये तो कशाला घायला काहीतरी मराठी बोलेल, त्याच्यापेक्षा तो उर्दू बोलेल. आणि ती उर्दू भाषेची पण मजा आहे. आणि अगेन मी कट्यारला मराठी सिनेमा म्हणत नाही, मी कट्यारला भारतीय सिनेमा म्हणतो. कारण हिंदुस्थानी संगीत हे काही मराठीची मक्तेदारी नाहीये, ती पूर्ण भारताची आहे. बरोबर. आणि कट्यारमध्ये सुद्धा उर्दू आणल्यामुळे आणि मराठी असं असल्यामुळे तो महाराष्ट्राच्या पलीकडे पोहोचला. जास्तीत जास्त कितीतरी नॉन महाराष्ट्रीयन लोकांनी कट्यार बघितला. आणि म्युझिकला लँग्वेज नाही काही, म्हणजे म्युझिक मराठी असो, हिंदी असो, उर्दू असो, काही असो, संगीताची त्याची एक भाषा आहे जी पोचतेच. म्हणजे कितीतरी तमिळ मल्याळम गाणी आहेत की ज्याचे शब्द कुठे कळतात आपल्याला, पण आपण ऐकतो किती गाणी का आता आनंद मिळतो म्हणून ऐकतो. तर हा जो आनंद ज्या म्युझिकमधनं मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना मिळाला ना, तोच आनंद कट्यारच्या माध्यमातून पोचवायचा प्रयत्न केला. आणि कट्यारमुळे ते झालं. म्हणजे महेश
म्हणजे महेशने मला महेशला इतका त्रास या सिनेमाच्या दरम्यान मी दिला आहे की म्हणजे आधी महेश सगळी गाणी गाणार होता, मग लक्षात आलं की महेशचा पोत त्या गाण्यांना जात नाहीये, त्यामुळे मग ती गाणी अरिजितनी गायली. जी महेश गाणार होता ती गाणी अरिजितनी गायली आणि मग महेशला फायनली एकच गाणं उरलं अख्ख्या चित्रपटात, अरुणी किरणे, बाकी कुठलंच गाणं त्याला उरलं नाहीये. दुसरी गोष्ट, अजून एक मित्र आपला नाराज खूप माझ्यावरती झाला या सगळ्या प्रोसेसमध्ये, ज्याचं नाव मी मगाशीच घेतलं, ते म्हणजे शौनक. खरं तर सुरुवात जेव्हा झाली सिनेमाची तेव्हा राहुल देशपांडे खां साहेब, महेश सदाशिव आणि शौनक पंडितजी प्लेबॅक देणार असं ठरलं होतं, जोपर्यंत शंकरजी नव्हते. करेक्ट. पण शंकरजी आल्यानंतर त्यांना शौनक प्लेबॅक देतोय असं घडणार नाही. त्यामुळे माझ्या मित्राला काय म्हणतात, कारण नसताना मला त्याला गाणं देता आलं नाही मला, आणि त्याचं माझं त्याचं दुःख आणि त्याची बोच माझ्या कायमची मनात आहे. पण शंकरजी नसते तर कदाचित शौनक गायला असतात, पण त्या तरला काही अर्थ नसतो. मला असं वाटतं की सगळ्या गोष्टींचा योग तिथे जुळायला लागतो. अनेक लोकांचे तू तळतळाट घेतोस, अनेक लोकांचे निगेटिव्ह वाईब घेतोस, कारण त्यांना तू कास्टिंग केलेलं नसतंच, वॉटेव्हर जे काय असेल ते. पण मला असं वाटतं की अंतिमतः याच्यामध्ये लाडकं डावं उजवं आवडता नावडता असं काही नसतं. फायनली मी अख्खा चित्रपटाच्या या प्रोसेसमध्ये असं म्हणतो की हा चित्रपट मी अगेन मगाशी आपण सुरुवातीला म्हटलं की हा चित्रपट मी घडवला नाही. जे काही घडलं ते त्या वेळेस त्यांनी घडून घेतलं. सचिनजींचं नाव इतक्या वेळा असून का नाही आलं मध्ये, ते तेव्हाच आलं जेव्हा त्यांची अत्यंतिक गरज होती. शंकरजींबरोबर रोज म्युझिकला बसून सुद्धा अशाच पॉइंटला शंकरजींचं पंडितजींचं नाव आलं की जेव्हा त्यांची गरज होती. मला असं वाटलं की या प्रोसेसमध्ये ती सगळी नावं तेव्हाच आली जेव्हा त्यांची अत्यंतिक गरज होती. पहिलं स्केड्यूल झाल्यानंतर नचिकेत बर्वे पिक्चरमध्ये आला आणि त्याने अख्ख्या कॉस्ट्युममुळे त्याला फिल्मफेअरचे अवॉर्ड मिळाला. संतोष मुळेकर सारखा, ज्याचं मी कधी काम ऐकलं नाही किंवा पाहिलं नाही आहे, तो संतोष मुळेकर सारखा बॅकग्राऊंड देणारा आमचा, ज्याला शंकरजींनी सजेस्ट केलं की तू याचं बॅकग्राऊंड कर, आणि कट्यारसाठी संतोष मुळेकरला झीचं पण आहे, फिल्मफेअरचं पण आहे, सगळी बॅकग्राऊंडची आहेत, आणि काशीनाथ घाणेकरचं पण संतोष मुळेकरनी केलं. आणि इतकं अफलातून बॅकग्राऊंड म्युझिक संतोष मुळेकरनी केलंय, म्हणजे मी सांगेन की त्या सिनेमाला अक्षरशः एक असा उठवायचं काम संतोष मुळेकरच्या बॅकग्राऊंडनी केलंय. आणि ही सगळी मंडळी, अमृता खानविलकरनी इतकं काम केलंय, पण जरीनाच्या रोलमध्ये अमृताने जे कमाल केली आहे मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे कोई डरता है तुम्हारी गायकी से, काय अप्रतिम, काय सुंदर अमृताने काम केलं. आणि मग मला असं वाटतं की अमृताला मी कास्ट का केलं, कारण तिच्या डोळ्यामध्ये, प्रत्येक ऍक्टरच्या डोळ्यामध्ये हे दुःख आणि हे पेन आहेच आहे की मला पाहिजे तसं रोल आजपर्यंत मिळाला नाही. तुम्ही कुठल्याही ऍक्टरच्या डोळ्यामध्ये बघा, आणि तेच दुःख तिच्या डोळ्यात मी कितीतरी वर्ष बघत होतो. आणि मला असं वाटलं यार, आणि जेव्हा असे भुकेले सिंह प्राणी असतात ना आजूबाजूला, तेव्हा त्यांना असं एखादी गोष्ट मिळते ना, तेव्हा ते त्याचं सोनच करतात. म्हणजे जे शंकरजींनी केलं, जे सचिनजींनी केलं, जे अमृतानी केलं. सचिनजींना सुद्धा इतकी वर्ष काम करतायत, त्यांना काही उर्दू येत नाही का, लोकांना माहिती नाही का? बरं, ते स्वतः शायर आहेत ना, पण त्यांना आजपर्यंत एकदाही उर्दू मध्ये रोल नाही मिळाला, तो त्यांना या भूमिकेने दिला. त्यांना कधी निगेटिव्ह नाही मिळालं, ते त्यांना या भूमिकेने दिलं. त्यांनाही फिल्मफेअरचं, अर्थात पारितोषिक हा एक खूप वेगळा भाग आहे. मला असं वाटतं की त्या माणसांनी काय भूमिकेला दिलं हे खूप महत्वाचं आहे. आणि मला या सिनेमामधल्या प्रत्येक माणसाने त्यांनी जी भूमिका पार पाडली, मग ती कॅरेक्टर म्हणून नाही तर जे HODs म्हणून त्यांनी काम केलं, त्या प्रत्येकाने याला दिला. आमचा जेवणवाले वायकर काका, त्यांचा शेवटचा चित्रपट, वायकर काकांनी 40 वर्ष आजपर्यंत काम केलं आणि 1111 चित्रपटांना वायकर काकांनी केटरिंग केलं. 1111. बापरे. त्याच्यात हिंदी, मराठी, गुजराती, तेलुगू, तमिळ सगळ्या चित्रपटांना. आणि कट्यार हा वायकर काकांचा शेवटचा चित्रपट. खरं तर लोकमान्याला त्यांनी सोडलं होतं क्षेत्र. मी म्हटलं काका, नथिंग डुईंग, कट्यार करायचा आणि मग तुम्ही निवृत्ती घ्या. कट्यार तुम्ही नाही केलात तर मी जेवणार नाही अख्ख्या सेटवरती. वायकर आपले चिमण्या गणपतीचे नाही, वायकर सातारा कोल्हापूर वायकर. आणि वायकर काकांचं जेवण म्हणजे एकही माणूस जो कधीही त्यांच्या जेवणाने आजारी पडत नाही असं वायकर काकांचं जेवण. आणि ज्यांना प्रत्येकाची चव माहिती असते असे वायकर काका. आणि ते ज्या प्रेमाने खाऊ घालायचे. आमच्याकडे लंच ब्रेक म्हणजे एक सोहळा असायचा. आणि दुसरी गोष्ट जे मी काही चित्रपटात भोगलं होतं की दिग्दर्शन करायचं का ठरवलं, तर त्याच्या आधी मी एखादं चित्रपट केलं होतं ज्याचं मी नाव घेणार नाही, पण त्या चित्रपटातनं मी खूप निगेटिव्हिटी बघितली होती. सतत आरडाओरडा, सतत शिव्या,
म्हणजे मला असं वाटलं की आपण काम करण्यासाठी येतोय का आपण गुलाम आहोत, म्हणजे काय आहे, आपण कुठल्या क्षेत्रात आहोत. आणि मी असं तेव्हाच मनात ठरवलं होतं की मी जेव्हा कधी आयुष्यात डिरेक्ट करीन ना, माझ्या सेटवर हे असलं घाणेरडं वातावरण कधी नसेल. आणि तेच टचवूड कट्यारच्या सेटवर कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा नाही, कुठल्याही प्रकारचं शिवीगाळ नाही, इतक्या शांतपणे आरडाओरडा न करता. मला एखाद्या ॲक्टरला जरी काही सांगायचं असेल तर मी माईकवरनं कधी सांगायचो नाही, मी त्याच्या जवळ जायचो आणि त्यांना कानात सांगायचो. माईकवर ओढून हे एक्सप्रेशन पाहिजेत ही पद्धत नाही ॲक्टरला सांगायची, कुठल्याही कलाकाराला सांगायची. तुम्ही नीट त्याचा सन्मान जेव्हा तुम्ही त्याच्या कलेचा ठेवता ना, तेव्हाच तो कलेचाही सन्मान ठेवतो. आणि मला असं वाटतं ते वागणं, जे रिफ्लेक्शन, आणि सिनेमा फक्त उत्तम कलाकार असल्यामुळे घडत नाही, सिनेमा पॉझिटिव्हिटीने घडतो. सिनेमा तेव्हाच वर्क होतो जेव्हा सगळ्यांची पॉझिटिव्हिटी. आणि तुम्ही त्या दर्ग्याचं उदाहरण देतो, तो दगड असाच उचलला जात नाही ना, जेव्हा त्या करंगळीतनं प्रत्येकाची पॉझिटिव्हिटी त्या दगडाला लागते आणि मग तो दगड उचलला जातो. तसं कट्यारला प्रत्येकाची पॉझिटिव्हिटी त्या दगडामधनं त्या दगडाला लागली म्हणून तो कट्यारचा दगड उचलला गेला. वा वा, क्या बात है. लोकमान्य आणि कट्यार खूप प्रदीर्घ गप्पा या आपल्या लाडक्या अभिनेत्याशी झालेल्या आहेत. अप्रतिम. खरं तर कुठलाही संवाद हा अजून गप्पा मारायच्यात, अजून बोलायला पाहिजे असं वाटतच असतं. आणि सुबोधकडे तर खजिना आहे. पुन्हा एकदा वेगळ्या व्यासपीठावर सुद्धा भेटू नक्कीच. मी चतुरंग प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, हा कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांच्या प्रती खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. कट्यारला या सगळ्यांचं म्हणणं असं होतं आणि अतिशय नम्रपणाने की शास्त्रीय संगीताचा, नाट्यसंगीताचा वारसा पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे कट्यार आहे. 14 डिसेंबर 1967 ते 13 नोव्हेंबर 2014 रिलीज डेट 12 नोव्हेंबर 2014 2015 एवढा मोठा कट्यारचा पट आहे रसिको. एका चित्रपटामध्ये एक फार सुंदर प्रसंग आहे, कथानक आहे. एक पोस्टमन असतो, तो डोंगरदऱ्यातल्या वाड्या वस्त्यांमधनं पत्र वाटायचं काम करत असतो आणि त्याचा मुलगा हाताशी येतो. तर मुलाला म्हणतो, आज तू चल माझ्याबरोबर, उद्यापासून तुला काम करायचंय. आणि त्या पत्र वाटता वाटता एक दृष्टीहीन म्हाताऱ्या आजी, आंधळ्या आजी तिथे असतात. त्या पोस्टमनची कायम वाट बघत असतात, कारण तो त्यांच्या मुलाचं पत्र आणत असतो आणि वाचून दाखवत असतो. त्या मुलाला घेऊन तो नेहमीप्रमाणे त्या आजींच्या इथे येतो. आलास का बाबा, सगळे विचारपूस होते. पोस्टमन पत्र वाचायला सुरुवात करतो आणि मग त्या कागदावर कॅमेरा घेतलाय, तो कागद कोरा असतो. तो पोस्टमन अर्ध पत्र वाचतो आणि आपल्या मुलाकडे तो कागद देतो आणि म्हणतो, इथून पुढचं पत्र आज तू वाचायचंयस. आणि तो मुलगा पण तिथनं चालू करतो. मला असं वाटतं की संस्कृती, परंपरा, वारसा, त्याचा जो बॅटन आहे तो अशा प्रकारे संक्रमित करायचा असतो. आमच्या मित्रांनी 67 सालचा हा वारसा 2015 साली पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. अशाच बहारदार कलाकृती आमच्यासाठी निर्माण करत राहा. याच दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. 3-4 दिवस थांबला, अजून फक्त 2-4 मिनिटं थांबा. तुमच्याबरोबर एक छान सुखाचा आणि समारोपाचा संवाद करतो. एखादी संकल्पना आपल्याला छान सुचली तर त्याच्यात पूर्णत्व येत नाही. ती संकल्पना तुमच्यासारख्या अनेकांनी उचलून धरली तर त्या संकल्पनेचा संकल्प तडीला जातो, पूर्णत्वास येतो. यावर्षीच्या चतुरंगाच्या दिवाळी पहाट मैफलीचा असाच एक वेगळा संकल्प मनामध्ये आला आणि तो अनेकांच्या सहकार्याने यशस्वी झाला. गेल्या 34 वर्षात चतुरंगाने गायन मैफलीच्या जवळजवळ 45 मैफली केल्या. पण यावर्षी कोरोना बाधेमुळे या गाण्याच्या मैफलीत काही बदल करावा असं प्रकर्षाने वाटलं. आणि मग लक्षात आलं की वेगळं काय करता येईल. तर मैफल करायची, पण ती शब्द मैफल करूया. अगदी पहिला प्रयोग 1986 साली जो झाला होता तो शब्द मैफलीचाच होता. स्वर्गीय बाळ कोल्हटकरांचं वाहतूक ही दुर्वांची जुळी या नाटकाच्या प्रयोगाने पहिली दिवाळी पहाट झाली होती. म्हणजे खऱ्या अर्थाची शब्द मैफल तेव्हा पहिल्यांदा झाली आणि आज 35 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा शब्द मैफल करावी असं मनात आलं. आणि जे सुचलं तेही वेगळं, नाटकाचाच विषय सुचला.
नाटकातून ज्यांनी चित्रपटांकडे स्वतःचा मोर्चा वळवला आणि अतिशय 4 उत्तम असे चित्रपट एकाच दशकामध्ये दिले, त्या सुबोध भावेचं नाव डोळ्यासमोर आलं. चतुरंगाचा खूप चांगला चाहता, खूप जवळचा मित्र आणि एक अतिशय आदर्श कलाकार. या नात्याने किंवा यातल्या प्रेमाच्या हक्काने आम्ही त्याला नवीन शब्द प्रयोगाची संकल्पना सांगितली आणि सुबोध भैयांनी एका क्षणात ती उचलून धरली आणि त्यातून ती गेले 4 दिवस तुमच्या समोर दिवाळी पहाट शब्द मैफल या वेगळ्या स्वरूपातली आणि दिवाळी पहाटचा भावे प्रयोग हा एक वेगळा कार्यक्रम साकार होऊ शकला. आता याच्यामध्ये अनेकांचं सहकार्य लाभलं म्हणून ही संकल्पना यशस्वी झाली. आपण अगदी पहिल्या दिवशी लोकमान्य टिळक लोकप्रिय कट्यार या शीर्षकाखाली जी दिवाळी पहाट केली त्याचे मुलाखतकार नामवंत सूत्रसंचालक निवेदक मिलिंद कुलकर्णी हे फार पटकन याच्यात सहभागी व्हायला तयार झाले आणि म्हणाले यस आवडेल मला मुलाखत द्यायला. खास पुण्याहून ते मुद्दाम निघून आले. आणि डॉक्टर नावाची गोष्ट या शीर्षकाखाली झालेली ती दिवाळी पहाट, तर त्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिजित देशपांडे त्यांनी तर अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. खरं तर आम्ही त्यांच्याशी बोललोच नाही, सुबोध भैया बोलला आणि त्यांनी परस्पर होकार मी नक्की येतो, मला आवडेल. त्यांचं मिळालेलं सहकार्य या प्रत्यक्ष कार्यक्रमाची सगळी संकल्पना सुबोध भैयांनी आपल्या मनात वर्कआउट केली. कारण आम्ही त्यांना 3 फॉर्मॅट सुचवले होते, 3 प्रकारामध्ये करूया म्हणजे त्याच्यामध्ये असं एकसुरीपणा वाटणार नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक मुलाखतीचा फॉर्मॅट होता, एक एकपात्री कथनाचा फॉर्मॅट होता आणि एक गप्पा गोष्टीचा फॉर्मॅट होता. तर या 3ही फॉर्मॅटचा आकार येताना जसं मिलिंद कुलकर्णी अभिजित देशपांडे यांचं खूप मोठं सहकार्य मिळालं, तसंच एकपात्री कथनामध्ये स्वतंत्रपणे एकट्याने करायचा विषय हा सुबोध भाईंनी पण खूप छान केला. अतिशय सुंदर पद्धतीने सुप्रभाती बालगंधर्व स्मरावे ही दिवाळी पहाट परवाच्या दिवशी सुबोध भावेंनी साकार केली. तर हे सगळ्या कलाकारांचं मिळणारं सहकार्य हा या संकल्पनेचा संकल्प तडीस जाण्यामागे असलेला महत्वाचा मुद्दा आहे. याचबरोबर चतुरंगची दिवाळी पहाट भाऊबीज भेट ही एक कन्सेप्ट आग्रही असते. गेल्या 45 वर्षात 45 संस्थांना चतुरंगकडून छोटी मोठी भाऊबीज भेट दिली गेली. यावर्षीची दिवाळी पहाट 3 केंद्रांकडून साजरी केली गेली आणि म्हणून या भाऊबीजेसाठी चिपळूण, रत्नागिरी, नाशिक अशा 3 ठिकाणच्या 3 संस्थांना भाऊबीज भेट द्यायचा मनातला संकल्प या संस्थांनी आम्हाला होकार दिल्यामुळे तो तडीला गेला. त्यामुळे या 3 संस्थांचे पदाधिकारी या 3 संस्थांना भाऊबीज देता आम्हाला लागणारे मान्यवर पाहुणे जसे रत्नागिरीचे मरिनर दिलीपजी भाटकर, नाशिकचे देवकिसनजी शारदा, चिपळूण मधले केतकर सर, या सगळ्यांचं मिळालेलं सहकार्य यातून चतुरंगचा मनातला संकल्प सहजपणे साकार होऊ शकला. अर्थात या सगळ्या कार्यक्रमांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणारे वृत्तपत्र मित्र की जे आमच्या या सगळ्या कार्यक्रमाला अतिशय यथायोग्य पूर्व प्रसिद्धी आणि उत्तर प्रसिद्धी दोन्ही देतात, कौतुकाने देतात, खूप चांगल्या पद्धतीने देतात. तुमच्यापर्यंत हा सगळा कार्यक्रम पोहोचतो. यंदा तर तो विशेष पद्धतीनं पोहोचवण्यासाठी काही कलाकार मित्रांनी व्हिडिओ बाईट सुद्धा दिले. त्याच्यामध्ये आपले सगळे नामवंत कलाकार म्हणून विद्याधर जोशी आहे, प्रसाद ओक आहे, पुष्कर श्रोत्री आहे, चिन्मय मांडलेकर आहे, निवेदिता सराफ आहे. तर या सगळ्या कलाकारांनी त्यांचे दिलेले या कार्यक्रमाची प्रसिद्धी होण्यासाठी दिलेले सुंदर व्हिडिओ बाईट्स या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि प्रत्यक्षात साकार केला. अर्थात या सगळ्यातला प्रमुख कलाकार सुबोध भैया, एक अतिशय आदर्श असा आत्ताच्या युवा पिढीचा पहिल्या क्रमांकाचा प्रतिनिधी म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. सुबोध भैयाने केलेलं सहकार्य खूपच मोठं आहे की ते मला शब्दात नाही मानता येईल. अत्यंत व्यस्त आणि व्यग्र असताना सुद्धा या कार्यक्रमांसाठी त्याने वेळ देणं हे त्याचं लोकांवरचं असलेलं प्रेम, कलेवरचं असलेलं प्रेम आणि चतुरंग प्रती असलेली दोस्ती या सगळ्याचं प्रतीक असं आम्हाला वाटतं. आणि अर्थात या सगळ्यावर कळस घराघरात बसून तुम्ही हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला जो प्रतिसाद दिला त्याने आमचा उत्साह वाढला. असे आकस्मिक संकटातनं येणारे सुद्धा
काही वेगळे प्रयोग आपल्याला करायला सुचणं हे तुमच्या अशा प्रतिसादामुळे सुचतं. तुम्ही दिलेली शाबासकीचं मोल आमच्यासाठी खरोखर खूप मोठा आहे. हो, मला आणखीन थोडीशी शाबासकी व्यक्त करावीशी वाटते की हा सगळा नवा दिवाळीचा प्रयोग आमच्या तरुण पिढीने, चतुरंगाच्या तरुण कार्यकर्त्या फळीनं केलेला आहे. ज्याच्यामध्ये आमचा यश आहे, ज्याच्यामध्ये आमचा ओंकार आहे, ज्याच्यामध्ये आमची भक्ती आहे, ज्याच्यामध्ये आमचा बिपिन आहे, ज्याच्यामध्ये आमचा साईराज आहे, ज्याच्यामध्ये शौनक आहे आणि आमच्या सगळ्या केंद्रांवरचे सगळे कार्यकर्ते याच्यामध्ये आहेत. या सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी राहून ही एकदिवशी चतुरंगची दिवाळी पहाट तुमच्या समोर आणली आणि तुम्ही ती अत्यंत प्रेमाने स्वीकारली. त्यामुळे या सगळ्यांच्या वती मी मनातून त्यांच्यातला थोडासा वयाने मोठा असलेला म्हणून त्यांना शाबासकी देतो आणि तुम्हा सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. एक शुभेच्छा की यंदाच्या दिवाळीत सुरू झालेलं हे नववर्ष आपल्या सर्वांना अतिशय उत्तम यशाचं, उत्तम सुखाचं, उत्तम आरोग्याचं जावो. हे कोरोना नामक संकट लवकरात लवकर पूर्णपणे निपटून जावो आणि अतिशय सुखाच्या पूर्वीसारख्या सुंदर आयुष्याला आपण सर्वांनी पुन्हा सुरुवात करू ही या दिवाळीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या प्रती अतिशय शुभेच्छा व्यक्त करून आणि पुन्हा एकदा या तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन कृतज्ञतापूर्वक आनंद व्यक्त करतो. धन्यवाद.